शिक्षक प्रतिनिधी सभा काँग्रेस एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. एक छोटीशी ज्योत प्रतीक म्हणून काम करते. ज्योतण्याची भीती नसते, ज्योत होऊन जळताना पोहण्याची भीती नसते आणि भरभरून देणाऱ्या सर्व मान्यवरांचे पुन्हा शब्द सुमनाने सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्व मान्यवरांना विनंती करण्यात येते की या ठिकाणी आपल्या मंगल हस्ते शुभ हस्ते दीप प्रज्वलित करून हे या ठिकाणी या कार्यक्रमात सुरुवात करावी. या कार्यक्रमाचं प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उद्घाटन करावं. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष रवी बापतले साहेब आहेत. तर हा पुरस्कार वितरण सोहळा माननीय DS मठपती साहेब यांच्या हस्ते संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले कालिदास माने सर, श्याम टर्के साहेब आणि दिलीप लोहे सर दोघांनाही अशी विनंती करतो की आपण आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष रवी बापटले साहेब यांचा सत्कार करावा. सत्कार आपला करण्यास हर्षमय वाटतो, आनंदित झाल्या विचारोधरी दाटतो. सन्मानाचा तुरा आज शिरपेटा तुमच्या आणि आदर भावाने सत्कार करतो जो मनात आहे आमच्या. आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष रवी बापटले साहेब यांचा सत्कार हे यशवंत मस्के सर व दिलीप लोभे साहेब आपणास अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष यांचा या ठिकाणी सत्कार करावा. आणि या ठिकाणी आयुष्यभर लक्षात राहणारे व्यक्तिमत्व म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवी बापटले साहेब. साथ द्या, प्रतिसाद द्या, जमलं तर दाद द्या आणि सोहळ्याच्या या यशासाठी त्यांच्या पुरस्कार वितरण होणार आहे असे DS मठपती साहेब यांचा सत्कार या ठिकाणी दयानंद बिराजदार आणि प्रमोद जाधव सर हे करत आहेत. तसेच याच्या नंतरचा हा सत्कार सोहळा आनंदाचा सोहळा पाहिजे, फुलाफळांचा मला पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळेस देऊळ नसेल तर चालेल, पण एक आदर्श शाळा पाहिजे, एक आदर्श शाळा पाहिजे. असं हे सर्वांसाठी गोरगरिबांच्या लेकरांसाठी ही शाळा ओपन करून यांनी खरं तर प्रत्येक हितामध्ये शिक्षणाचं हे धरा यांनी निर्माण केलेले आहे. असं व्यक्तिमत्व म्हणजे कालिदास आणि मनातला स्नेह आम्ही या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक रानी कुर्बान इसलिए मैं कहता हूँ मेरा देश महान, मेरा हिंदुस्तान महान अशा पद्धतीचं हे कार्य या ठिकाणी करत आहेत. याच्या नंतरचा सत्कार हा महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कवी गीतकार योगीराज माने सर यांचा या ठिकाणी सत्कार करावा. प्रचंड झाली जळक्यात भाकरीला माझा सलाम आहे, भोगून सर्व आलो अय्यास राजवाडे तुमच्या कृतीला आणि तुमच्या कृतीला माझा सलाम आहे. या ठिकाणी श्रद्धा जवळगेकर मॅडम यांचा पण ॲडव्होकेट श्रद्धा जवळगेकर यांचा सत्कार या ठिकाणी करावा. सुप्रिया कापके मॅडम आणि सविता धर्माधिकारी मॅडम निखाऱ्यातून चालताना बोलत नाही तिचे पाय हसत संकटे घेणारी सावित्रीची लेख आहे. विझणार नाही आता ही पेटलेली वाट आहे आणि अंधार जाळणारी ही क्रांतीची ज्योत आहे. जरा त्याचा टाळ्या झाल्या पाहिजे. अहो किती हा दैदिप्यमान सोहळा, हा किती हा देखणा सोहळा, हा किती आनंदाचा हर्षाचा सोहळा आहे. आणि आपण मात्र आणि विशेष म्हणजे आपल्या स्वागतासाठी वरुणराज देखील वरून खाली आलेले आहे आणि आपण एकदम थंड बसलेले आहेत. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. संजय बिराजदार सर
आपणास अशी विनंती करतो की आपण दामाजी बालोरे साहेब राज्याध्यक्ष शिक्षक प्रतिनिधी सभा काँग्रेस यांचा सत्कार करावा। अंचुले सर व संजय बरादार सर आपणास विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी साहेबांचा मंचावर जाऊन सत्कार करायचा आहे। जरा दुसऱ्यासाठी नेहमी दुसऱ्यासाठी परिश्रम घेणारे, नेहमी दुसऱ्यासाठी काम करणारे, नेहमी दुसऱ्यासाठी अतोहात परिश्रम घेणारे असे या ठिकाणी साक्षी बालोरे साहेब आहेत। त्यांचा या ठिकाणी असं स्नेहाची सुमने व आपल्या स्वागतासाठी आतुर झाली म्हणे, आतुर झाली म्हणे, आतुर झाली म्हणे आणि या ठिकाणी सर्व मान्यवरांचा सत्कार झालेला आहे। बहरून जाऊ आनंदाने उभे आम्ही स्वागता। या ठिकाणी थोडं कार्यक्रमामध्ये बदल करून या ठिकाणी काही जणांचे या ठिकाणी स्वागत होणार आहे। शिवाजीराव साखरे सर या ठिकाणी सत्कार करतील। बिराजदार सर रचलेला आहे। स्वागत करतो आम्ही हो तुमचे, आलो तुम्ही सारे अनेक जण, पुरस्कार देताना आमचे सर्वांचे भरून आले आले हो मन। स्वागत करतो आम्ही हो तुमचे, स्वागत करतो आम्ही हो तुमचे, आलो तुम्ही सारे अनेक जण। स्वागत करतो आम्ही हो तुमचे, आलो तुम्ही सारे अनेक जण, पुरस्कार देताना आमचे सर्वांचे भरून आले हो मन। आज हो तुमचा आनंदाचा, आज हो तुमचा आनंदाचा आनंदाचा क्षण, आमचं दिलासा 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 फाउंडेशन, आमचं दिलासा 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 फाउंडेशन। कवितेचा मला लागला हो लळा, गाणे गातो रसिकाचा मळा, कवितेचा मला लागला हो लळा, गाणे गातो रसिकाचा मळा। ठेवलाय आम्ही पुरस्कार सोहळा, सोबत संमेलन, आमची दिलासा 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 फाउंडेशन, आमची दिलासा 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 फाउंडेशन। टीम हो आमची 14 जणांची, सेवा करतो मिळून जनाची, टीम हो आमची 14 जणांची, सेवा करतो मिळून जनाची, अपेक्षा करणार नाही धनाची, फक्त सेवा हेच आहे आमचे धन, आमचं दिलासा 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 फाउंडेशन, आमचं दिलासा 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 फाउंडेशन। अंगावर नसली माझ्या हो वर्दी, कार्यक्रमाला आमच्या भरपूर गर्दी, अंगावर नसली माझ्या हो वर्दी, कार्यक्रमाला आमच्या भरपूर गर्दी, बघून झालो हो मी दर्दी, माझं हरपून गेलं मन, आमचं दिलासा 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 फाउंडेशन, आमचं दिलासा 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 फाउंडेशन। अध्यक्ष आमचे विराज दयानंद, शीघ्र कवितेचं मला हो छंद, अध्यक्ष आमचे विराज दयानंद, शीघ्र कवितेचं मला हो छंद, कधी मध्ये गाणे म्हणतो मी पण, आमचं दिलासा 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 फाउंडेशन, आमचं दिलासा 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 फाउंडेशन। प्रदीप लोबे तोडकर वारले, दुःख बाजूला आम्ही ओसारले, प्रदीप लोबे तोडकर वारले, दुःख बाजूला आम्ही ओसारले, काम करताना ते नाही हरले, म्हणून माझं गाणं करतो त्यांना पण, आमचं दिलासा 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 फाउंडेशन, आमचं दिलासा 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 फाउंडेशन। धन्यवाद। अशोक जावळे, यश थोरात, गुरुदीप सूर्यवंशी व रुपेश सेंद्रे ही सर्व सहाय्यक टीम आहे। त्याने अतिशय सुंदर अशी नाश्त्याची, सर्वांसाठी नाश्त्याची सुविधा केली होती, सोय केली होती। आज आपल्या चेहऱ्यावर जे चैतन्य दिसत आहे ते केवळ यांनी पोटभर अतिशय रुचकर यांनी नाश्ता सर्वांना करून खाऊ घातला, यांचा ह्या ठिकाणी सन्मान होत आहे, सत्कार होत आहे। तरी
दिलासा स्टीमला अशी विनंती करतो की आपण या सर्व स्टीमचा पुष्पगुच्छ देऊन गुलाब पुष्प देऊन यांचा सत्कार करावा. जो हृदयात घर करून राहतात, जो हृदयात घर करून राहतात, नात्याची शब्द सुंदर सेवा आशीर्वाद द्यावा. प्रसन्न झाले आमची मने, प्रसन्न झाले आमची मने. हा इकडं समोर आंबार सगळं. हा इकडं याच्यानंतर प्रास्ताविकेतूनच करत असतो आयोजनाचा हेतू, प्रास्ताविकच बांधत असतो नियोजनाचा हेतू मिशन लातूर. हॅलो, आवाज येतोय का? हातात घ्यावा लागेल. हॅलो, दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्याच्या आजच्या या नैनरम्य अशा या पुरस्कार वितरण सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, औसा तालुक्यामध्ये ज्यांनी हा शेगावला HIV बाधितांचं खूप मोठं असं काम केलेलं आहे असे शेवालयाचे रवी बापटले सर. आजच्या या कार्यक्रमाचं ज्यांच्या शुभ हस्ते वितरण होणार आहे असे सहाय्यक संचालक मठपती साहेब, त्यानंतर शिक्षक प्रतिनिधी सभेचे संस्थापक अध्यक्ष कालदासराव माने सर, ज्यांना VC असल्यामुळे मध्येच गेले असे श्याम टर्के साहेब, सहाय्यक संचालक माहिती, त्यानंतर ॲडव्होकेट प्रवीण पाटील जिल्हाध्यक्ष विधी काँग्रेस सेल, तसेच राणी बोंडवे मॅडम पोलीस उपनिरीक्षक गंगाखेड, योगराज मानेजी ज्येष्ठ कवी लातूर, त्यानंतर ॲडव्होकेट श्रद्धा जवळगेकर युती जिल्हा शिवसेनेच्या जिल्हाध्यक्ष, तसेच शिक्षक प्रतिनिधी सभा काँग्रेसचे राज्याध्यक्ष दामाजी बालुरे, सर्व पुरस्कारार्थी बंधू भगिनीनो, कवी मित्र मंडळीनो आणि प्रथम सत्राचं ज्यांनी कवी संमेलनाचं अध्यक्षपद भूषवलं असे वराट गुरुजी, सर्व अपेक्षित पाहुणे मित्रमंडळी. दिलासा फाउंडेशन लातूर, खरं तर या संस्थेची स्थापनाच का झाली तर आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो या भावनेनं प्रेरित झालेली एक टीम म्हणजे दिलासा टीम आहे. माणसाला माणूस जोडला जावा, माणसाची एक साखळी तयार व्हावी आणि या साखळीमधील जो शेवटचा घटक आहे तो या साखळीचा नायक व्हावा असा उदात्त हेतू या दिलासा टीमचा आहे आणि नक्कीच ते परिपूर्ण होण्याच्या मार्गावरती आहे. खरं तर माणसाला जगण्यासाठी कसलं तर वेळ असणं आवश्यक आहे, त्याशिवाय जगणं सुसह्य होत नाही. आणि या 15 लोकांच्या टीममध्ये जवळपास 11 कवी मंडळी आहेत, म्हणजे त्यांचं जगणं सुसह्य होत आहे. कवी मंडळीचं कामच असते आनंद वाटणे आणि सुख वाटणे. जसं की या फाउंडेशनचा इतकाच उद्देश आहे की आपण फुलं वाटणारे आहोत, आमचा स्वार्थ एवढंच आहे की आमचे हात सुगंधी होणार आहेत फुलं वाटल्यामुळे. एवढाच एक आमचा स्वार्थ आहे, बाकी कुठलाही स्वार्थ या दिलासा फाउंडेशनचा नाही. समाजसेवा अशी काय कंदील घेऊन दिवा घेऊन शोधणारी बाब नाही, ती आपल्या अवतीभोवतीच आहे. सामाजिक समस्या आहे आपल्या अवतीभोवतीच आहेत, फक्त त्याला बघता आलं पाहिजे, त्याला निरीक्षण करता आलं पाहिजे आणि त्याला हात देता आलं पाहिजे, ही आमची भावना आहे. तर एक कवयित्री खूप छान म्हणते की राधा भावे नावाची, दुःखालाही चिमटीत धरता येते, दुःखालाही चिमटीत धरता येते आणि त्याचे फूल पाखरू करता येते. आणि असे फूल पाखरू करणारी ही मंडळी आहे आणि तुम्हाला जोडणारी ही मंडळी आहे. दिलासा फाउंडेशनचं अगदी थोडक्यामध्ये झालेलं मी कार्य इथं नमूद करू इच्छितो.
दिलासा फाउंडेशनची सुरुवात सप्टेंबर महिना आपला ऑगस्ट 2022ला झाली आणि त्याच सुरुवातीला आम्ही ज्या दिवशी आम्हाला F सर्टिफिकेट मिळालं त्याच्यानंतर 7व्या दिवशी संजीवनी ब्लड बँक लातूर येथे आम्ही रक्तदान शिबिर घेऊन त्याचं उद्घाटन केलं आणि त्या रक्तदान शिबिराला 67 लोकांनी रक्तदान केलं. त्यानंतरचा दुसरा कार्यक्रम, आतापर्यंत आपण महिलांना बरेचसे पुरस्कार दिलेले आहेत, बरेचशा बाबी झालेल्या आहेत, पण आपण एक नवरात्र महोत्सवामध्ये नवदुर्गांचा सत्कार ही मालिका चालवली आणि ती नवदुर्गांची सत्कार मालिका ही लाईव्ह होती. दररोज एका महिलेचा सत्कार करायचा आणि त्याला खूप मोठी अशी प्रसिद्धी मिळाली. एक त्यातलंच एक उदाहरण सांगतो की आपल्या केशवराज शाळेमध्ये ज्यांचे 2 मुलं होती, ती महिला होती हरंगुळ बुजुर्ग येथे. मुलाचा आणि स्वतःचा उदरनिर्वाह करण्यासाठी तिने रिक्षा चालक झाली आणि पहिल्या रिक्षा चालकाचा आपण सन्मान केला. दिवसभर ती रिक्षा चालवायची आणि जाताना मुलांना घेऊन जायची. असे वेगळे कॅरेक्टर आम्हाला सापडले आणि आम्ही त्याचा सत्कार केलेला आहे. लगेचच ऑक्टोबरमध्ये, ऑगस्ट झालं, सप्टेंबर झालं, ऑक्टोबर 2022मध्ये विलासनगर झोपडपट्टीमध्ये, पाटील साहेब, विलासनगर झोपडपट्टीमध्ये 80 कुटुंब असे आहेत की जिथं कसल्याही प्रकारची दिवाळी साजरी केली जात नाही, तिथं कसलाही आकाशकंदील आम्हाला दिसला नाही. त्या ठिकाणी आम्ही आकाशकंदील लावून त्या ठिकाणी दिवाळी साजरी केली. असे बरेचसे कामं आम्ही करण्याचा प्रयत्न केलेला आहोत. आणि आजचा जो कार्यक्रम होत आहे त्यानंतर मधी मला वाटतं डिसेंबर 2022मध्ये आपण हे पुरस्कार वितरण सोहळा घेण्यासाठी ऑनलाईन YouTube लाईव्ह आपण एक मागणी केली की दिलासा टीचर स्टेट अवॉर्ड, दिलासा लिटरेचर स्टेट अवॉर्ड आणि प्रत्येक शिक्षकाचा 6 मिनिटाचा व्हिडिओ आपण मागून घेतला. राज्यभरातून 30 लोकांचं नामांकन झालं होतं. DY पाटील कॉलेजच्या सुळे मॅडम सुद्धा त्याच्यात नामांकित होत्या. अतिशय वेगळा असं 15 दिवसाचा आपण त्यांना वेळ दिला होता आणि 15 दिवसामध्ये ज्याचा वॉच टाइम जास्त येईल अशाला प्रथम, द्वितीय आणि तृतीय असं आपण बक्षीस देणार होतो आणि आपण तसं निवडत काढलं. पण मध्येच एक आमच्याकडे दुःखद घटना घडली. आमचे दिलीप लोबे साहेब यांचे भाऊ प्रदीप लोबे जे की आपल्या ह्याच्यामध्ये होते, फाउंडेशनमध्ये होते, ते ॲक्सिडेंटमध्ये वारले आणि हा पुरस्कार वितरण सोहळा लांबला. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना भावपूर्ण अशी श्रद्धांजली वाहतो. आणि आमचे मित्र गणेश तोडकर ज्यांनी खूप मोठं तुळजाई फाउंडेशनला, आमच्या अंबाई बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेला खूप मोठं योगदान दिलं होतं तोडकर सरांनी. तेही कोरोना काळात वारले. त्यांनाही मी श्रद्धांजली वाहतो. बऱ्याच लोकांना असं वाटत होतं की हा आभासी प्रोग्राम, हा आभासी दिलेला अवॉर्ड आभासीच राहतो की काय, वायकोस मॅडम आहेत का, वाटत होतं का आभासीच होतो काय वाटत होता. पण तसं होणार नाही. आम्ही प्रिंट मीडियाच्या जमान्यातले लोक आहोत, त्याच्यामुळं आम्हाला आभासीपणा कधीही येणार नाही असं मी जाहीर करतो. आणि म्हणूनच आमच्यावर तो विश्वास आहे, तो विश्वास आम्ही गमवलेला आहे. म्हणून आज हा देखणा सोहळा इथं संपन्न होत आहे. खऱ्या अर्थानं आज व्यासपीठावर असलेली मान्यवर, खूप मोठं सामाजिक काम करणारी मान्यवर आपल्या व्यासपीठावरती आहेत. आमचे ज्येष्ठ कवी देवधराजी माने आहेत, ज्यांच्या कवितेनं महाराष्ट्राला वेळ लावले, असेही लोक आज व्यासपीठावर आहेत. आपण या सोहळ्यासाठी आनंद घेऊया. एवढं बोलून मी माझं प्रास्ताविकपर 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अतिशय सुंदर दिलासा फाउंडेशनचा लोका सरांनी ह्या ठिकाणी मांडलेला आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागावे, जातीशी नाही त्या मातीशी जागावे. आजकाल खाल्लेल्या रोटीशी प्राणीही जागू लागलाय. प्राणी माणसासारखा तर माणूस प्राण्यासारखा वागू लागलाय, माणूस प्राण्यासारखा वागू लागलाय. पण अशाही परिस्थितीमध्ये दिलासा फाउंडेशन हे माणसासारखं वागून हे इतरांना सन्मानित करत आहे. इतनी मुश्किल दुनिया में क्यों इतना आसान हूं मैं, खबर है मुझको दुनिया की बस खुद से ही अनजान हूं मैं. चेहरों की इस भीड़ में खोई हुई पहचान हूं मैं. गीता हूं, कुरान हूं, मुझसे पर इंसान हूं मैं, मुझसे पर इंसान हूं मैं. अशा पद्धतीचं काम हे
दिलासा फाउंडेशन माणुसकीचं काम करत आहे. खरंच तर उज्ज्वल तुमचं भविष्य, कालही तुमचा गुलाम आणि तुमच्या कार्याला वर्तमानाचा लाख लाख सलाम. दिलासा फाउंडेशनसाठी एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. व याच्यानंतर आपले विचार मांडण्यासाठी दामाजी बालोरे साहेब आपणास विनंती करतो की या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं. त्यांनी दिलासा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षक प्रतिनिधी सभा काँग्रेसचे माझ्या संघटनेचे आम्ही मानेसर आम्हाने नेमलेले जिल्हाध्यक्ष सन्माननीय दयानंदजी बिरादार सर, आणि त्यांनी वेळ दिलेला मला 3 मिनिटं, म्हणून वैयक्तिक कोणाचे नाव घेता आदरणीय व्यासपीठ आणि सर्व जमलेले या ठिकाणी दिलासा फाउंडेशनला घरदार सोडून, खिशातले पैसे मोकळे सोडून, दीन दुबळ्या वंचिताला मदतीचा हात देणारे ह्या दिलासाचे सर्व फाउंडेशन सदस्याचा मी व्यासपीठाच्या वतीनं या ठिकाणी स्वागत आणि टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत. तर या ठिकाणी माझे मित्र उत्तम शेळके सुद्धा ह्याचे पात्र आहेत. या ठिकाणी ह्या बक्षीस वितरणामध्ये त्यांचा सुद्धा सत्कार होणार आहे. माणसानं संसार स्वतःसाठी केलेला आहे सगळ्यांनी, पण दुसऱ्यासाठी संसार करणारे जे संत पुरुष होते त्याहीपेक्षा पुढे जाऊन ते दिलासा मंडळ, आता उत्तम शेळकेचं काम पाहतो किंवा दिवाळी कधी त्यांच्या महिला असतील त्याचा संच असेल, दिवाळी आपली घरची सोडून दिवाळीमध्ये हातामध्ये फराळाचे डबे घेऊन ज्या झोपडीमध्ये, ज्या गोरगरिबाच्या या झोपडीमध्ये दीनदलिताला फराळ गाऊन त्याच्यासोबत या ठिकाणी दिवाळीचा फराळ खाल्लेले माणसं म्हणजे दिलासा फाउंडेशनचे सदस्य आहेत. अहो, माणूस स्वतःसाठी कोणी जगत असतो, दुसऱ्यासाठी जगणे. तुकाराम महाराजांना म्हणलेलं आहे की बा किती कमावलास कोट्यान कोटी, शेवटी येईना लंगोटी, शेवटी गौऱ्या संगटी. काहीच येणार नाही. करोडो रुपये घेऊन पळणारे विजय माल्यासारखे आहेत आणि खिशात नसताना सुद्धा मदतीचा हात देणारे दिलासा फाउंडेशनसारखे भूमिपुत्र सुद्धा आपल्या या लातूरमध्ये आहे. त्याचा आम्हाला लातूरकरांना स्वाभिमान आहे आणि आनंद आहे आणि त्यांना हुरूप देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत. अहो, दसरा कोणी साजरा करत? दिवाळी. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हणलेलं आहे, दसरा दिवाळी तोची सण माझा, सखे भेटतील हरिजन. या ठिकाणी दीनदलिताचे लोक हरिजन. त्या ठिकाणी तुकाराम महाराज भक्तगणाला म्हणतात, पंढरपूरमध्ये आलेला वारकरी खिशात पैका नसताना पायी चालून महिनाभर वारी करतो. अशा दिलासा फाउंडेशन सारखे जे दाते लोक आहेत, जेवायला आहे त्यांना सगळी सोय आहे, खिशात पैसा नसताना सुद्धा तो पंढरपूरची वारी करतो. अशा हरिजनाला मदत करणारे लोक सुद्धा आपल्या या ठिकाणी आहेत. अमुक जोडलेल्या पुण्याच्या राशी पर त्या सुखाशी नाही लेखा, धन्य आजचा दिवस आणि झाला सोनियाचा, टिकली ही वाचा राम नामे, तुका म्हणे काय हो उतराई, जीव ठेवू पायी संताची. अहो, जीव त्या लोक या तुमचं समाज ऋण आहे, मात्र ऋण, पितृ ऋण आणि समाज ऋण काहीतरी देणं आहे या ठिकाणी. म्हणून ही त्यागाने केलेली ही जी मंडळी आहे, धन्य आजचा दिवस आहे. जे का रंजले गांजले त्याशी मनी जो आपले, ते देवतेची मानावा आणि त्या ठिकाणी ह्या गोरगरीबाला हात द्यावा. तुकाराम महाराजांनी सगळं सांगितलेले की काही माणसं काय करणारे आहेत, भुके नाही अन्न मेल्यावरी पिंडदान. अहो, गरीबपणी आपल्या आई वडिलाला काय करतात, उपाशी ठेवतात आणि मेल्यानंतर मोठं काय पिंडदान करतात. हे काही पुण्य आहे? खरं पुण्य दीनदलिताला जे झोपडीवर आहेत, जे त्या दिवाळीमध्ये किंवा या थंडीमध्ये गारटणारी, त्या लातूरमध्ये फिरणारी, रस्त्यावर झोपणारी भिकारी मंडळी आहेत, त्याला मदतीचं एक कांबळ पांगणारी ही दिलासा मंडळी आहे. हे सर्व स्वर्गासुरी पुण्य आहे, फार मोठं पुण्य आहे. आणि त्या काय रेल्वे असेल, बस स्टँड असेल, ज्या ठिकाणी जे माता आहेत, जे भिकारी आहेत, ज्याला घर नाही, बेघर होणाऱ्याला सुद्धा मदतीचे हात देणारे ही माणसं आहेत. ही माणसं हिमालयामध्ये जाऊन पुण्य नाही, हिमालयामध्ये जाऊन 10-10 वर्ष तप नाही. तप हे खरंच आहे. या ठिकाणी कर्मयोग, भक्तियोग आणि ज्ञानयोग हे कर्मयोगी माणसं आहेत. आणि या कर्मयोगी माणसांचं एक या ठिकाणी हे आपला ह्या मेळा पाहायला मिळतो. मला दिलेली वेळ संपली आहे, तर पुढे या ठिकाणी ह्या सगळ्या वेळेचं भान आहे बिरादारजी आणि एक चांगला माणूस दयानंदजी आहे.
आणि माझी राज्याध्यक्षपदी माने सरांनी सगळ्यांनी निवड केली. मी म्हणले की पहिला माझा जिल्हाध्यक्ष दयानंद राहील आणि दयानंदला म्हणले की मला दिलासा नाही, आमच्या गुरुजीला बी दिलासा द्यायचा आहे. आमच्या गुरुजीला दिलासासाठी मी जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांना नेमणूक केली. त्यांचं काम अतिशय उत्कृष्ट आहे. असंच काम वेळोवेळी दयानंदजी तुमच्या टीमकडून घडत राहो आणि आम्हाला पुन्हा बोलव आणि आम्हाला काही आर्थिक मदत लागली तरी तुम्ही आम्ही द्यायला तयार आहोत. व्यासपीठावर माने सर आहेत, आम्ही हे सगळे काही लागले तरी अर्ध्या रात्री तुमच्यासाठी तयार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय नागपूर. हॅलो. माणूस जात मानवता धर्म येथे पाहायला मिळतो. हो, माणूस जात मानवता धर्म येथे पाहायला मिळतो आणि समतेचा जहा वाहत येऊन या विशाल सागराला जुळतो, या विशाल सागराला जुळतो. एकदा दिलासा फाउंडेशन साठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे आणि या ठिकाणी निमंत्रित करतो या सत्काराला उत्तर देण्यासाठी डॉक्टर मच्छिंद्र नागरे सर हे प्रातिनिधिक स्वरूपामध्ये सत्काराला उत्तर देतील. डॉक्टर मच्छिंद्र नागरे सर, उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज, करमाळा, सोलापूर यांचा याच्यामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे. त्यांना मी अशी विनंती करतो की आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करावे. बंधू भगिनी, कारण वेळ झालेला आहे मला माहित आहे, कारण मी तर करमाळा केम या भागातून आलेलो आहे. एक सांगू इच्छितो की सरांनी मला मनोगत व्यक्त करायला दिलं. बिराजदार सरांनी इतका आनंद वाटला, कारण बिराजदार सरांना आज मी पहिल्यांदा बघितलेला आहे आणि इथं माझ्या ओळखीचं कोणीच नाही. फक्त एकमेव व्यक्ती म्हणजे आमचे गुरु, की आमच्या उस्मानाबादचा मी आरपी कॉलेजचा विद्यार्थी विराज माने सर आलते. पी विठ्ठल सरांचा कार्यक्रम होता तेव्हा सरांच्या आम्ही कविता ऐकलेल्या आणि इथं ओळखीच असं एकही नाही. असं म्हटलं जातं सर, त्याच्या काळात फॅशन झाली, पैसे द्यायचे आणि पुरस्कार घ्यायचे, अशी फॅशन झालेली. एक वास्तव सत्य बोलतो मी, कारण आणि जे आहे ते परखडपणे, कारण पुन्हा आपल्याला कुणी बोलवेल ना बोलवेल, कारण पैसे देतात लोक 10,000 20,000 रुपये देतात. इथं उलट आहे, कारण माझ्या आयुष्यातला हा तिसरा पुरस्कार आहे की जिथे मला पैसे मिळत आहेत. पैसे म्हणजे ते पैशाची किंमत कशातही करता येत नाही. आणि विशेष म्हणजे असा पुरस्कार मिळतोय की दयानंद BEd कॉलेज सोलापूरचं नामांकित, ज्यांनी 5,000 रुपयाचा आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळवता. आजचे ही जे आमचे आयोजक आहेत ज्यांचं नावही दयानंदच आहे, म्हणजे योगायोग आहे. आता प्रश्न पडतो, या पैशातून एक आदर्श शिक्षक आहे, ठीक आहे, मी काय करतोय? गेल्या सरांना माहीत असेल, फेसबुकला बघतात आम्ही सायकल बँक योजना चालू केली सर. आता थोडक्यात की सरांनी वेळ दिलेला 3 मिनिटाचा. मी करमाळा तालुक्यातला केम, जिथं कुंकू तयार होतं अशा भागात मी काम करतो. वाडी वस्त्रूचं गाव आहे, उजनी धरण शेजारी आहे, पण गाव दुष्काळग्रस्त आहे. पलीकडे उजनी धरण, जीवरू पासून पलीकडेच पाण्याचा फायदा आहे. माझं मूळ गाव उस्मानाबाद, पण मी सेटल तिथं झालेलो आता. मग अशा ठिकाणी वाडी वस्तीवरून मुली येतात आणि मी शिकवतो आरसला. आता मी पाहिलं सर आपल्या स्पर्धेत अनेक जण प्राथमिक शिक्षक होते, माध्यमिक, मीच एकटा ज्युनियर कॉलेजचा होतो आणि मला अभिमान आहे मी ARTS आरस या शाखेला शिकवतो, कला शाखेला शिकवतो. आज कला शाखेची अवस्था काय सगळ्याला माहित आहे ऍडमिशनची, पण माझं कॉलेज माझ्या संस्थेत श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर, आरपी कॉलेज उस्मानाबाद, तुळजाभवानी कॉलेज उस्मानाबाद यांच्यापेक्षा आर्ट्सची संख्या आमची जास्त आहे. कशामुळे? हे जे उपक्रम तुम्ही जे प्रोत्साहित करता, आम्हाला प्रेरणा देत आहे, याच्यामुळं असे आम्ही प्रेरणा राबवतो. आणि माने सरांच्या काव्य मैत्रीचा आम्ही 2दा आस्वाद घेतला उस्मानाबादमध्ये. आम्ही त्या ठिकाणी साहित्य संमेलन घेतो, विद्यार्थ्याला सहभागी करतो, अनेक उपक्रम राबवतो. मग सायकल बँक असेल किंवा झाडं लावलेली असतील, आम्ही 300-350 ची सरांनी आम्हाला व्हिडिओ बनवायला सांगितला होता. हा व्हिडिओ आता सरांनी सांगितलं होतं त्याच्यात व्ह्यूज आणि लाईक्स आहेत म्हणून, थोडा वेगळा उपक्रम. तसं पहिलं तर व्हिडिओ करायला जमत नव्हतं, पण बनवला. आणि हा उपक्रम, हा व्हिडिओ दिलासा फाउंडेशनच्या मार्फत संपूर्ण राज्यात माझी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था रयत नंतर नंबर 2 ची आमची 408 युनिट आहेत, सगळ्या संस्थेमध्ये हा व्हिडिओ आमचा गेला. आणि सगळ्यांना आश्चर्य वाटलं, असं कुठलं फाउंडेशन आहे की जे पुरस्कार प्रदान करतं. मग सरांनी सर म्हणले की आभासी स्पर्धा झाली, त्याच्यात मी देखील होतो. मी देखील सरांना 1-2 मेसेज टाकले की सर आपला पुरस्कार सोहळा होणार की नाही म्हणून, कारण मला उत्सुकता कशाची आहे. मग सांगितलं आम्ही परंड्यामध्ये सर होलसेल सायकलचं दुकान आहे, 4,000 रुपयाला एक सायकल घेतो. 25 सायकली घेतल्या होत्या, थोडे पैसे कमी पडले. आता ही पुरस्काराची रक्कम मला त्याच्यामध्ये टाकायची आणि आमच्या सायकल बँकेला आपल्या दिलासा फाउंडेशन मधून फुलाची पातळीमध्ये एक योगदान मिळत याचा अभिमान वाटतो. याच्या पुढे देखील आपण असेच उपक्रम राबवावे. आम्ही भले सोलापूर जिल्ह्यात असलं, करमाळा तालुक्यात असलं, पण सदैव आम्ही देखील सोबत आहेत. हा ऋणानुबंधाचा धागा आयुष्यभर सोबत राहील, एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. डॉक्टर नाही पाहिलं सोनं नाणं,
पाहिली माणसे घडलेली आणि मातीतून उगवून सुद्धा आभाळाला भिडलेली असंच हे व्यक्तिमत्व ह्या ठिकाणी उपस्थित आहे. म्हणजे माननीय सन्माननीय राणी भोंडवे मॅडम, आपणास अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन आम्हाला मार्गदर्शन व आपले विचार या ठिकाणी व्यक्त करावे. पोलीस उपनिरीक्षक गंगाखेड येथे मॅडम कार्यरत आहेत. सर्वांची काही नाव घेत नाही, कारण मला माहिती आहे तुम्ही सकाळपासून बसलेले आहात. आणि कसं असतं बघा सर, माझं भाग्य असं आहे की मी जिथं कर्म करते तिथून ओळख माझ्या मायभूमीकडे आलेली आहे. थोडक्यात मी लातूरचीच आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की माझी ओळख गंगाखेड पोलीस उपनिरीक्षक म्हणून होत आहे. आणि महत्त्वाची अजून एक गोष्ट की कसं असतं, जिथून आपण कार्याला सुरुवात केलेली असते किंवा जिथून आपण स्टार्टअप केलेलं असतं तिथं आपल्याला मानाची खुर्ची मिळणं हे खूप महत्त्वाचं आहे. सर्वप्रथम मी मस्के सरांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी मला माझ्या मायभूमीत सत्काराचं आणि पुरस्कार वितरणाचं भाग्य लाभून दिलं. आणि कसं असतं, सगळे पोलीस खात्यामध्ये बघण्याचा दृष्टिकोन असा असतो की ही माणसं कठोर आहेत. पोलीस खातं म्हणजे निव्वळ कठोर माणसांचं असतं. परंतु सुरुवात मी इथून करते की लोघे सरांनी इथून स्टार्टअप केलं की पोलिसामध्येही मन असतं आणि फक्त असं असतं की कायद्याला सोडून त्यांना वागता येत नाही. त्याच्यामुळे त्यांचं मातृत्व किंवा त्यांचे जे मृदूपणा असतो तो दिसून येत नाही. जर सरांनी तो मला संधी दिली तर मी माझी एक कविता म्हणून दाखवू इच्छिते. योगीराज माने खूप तुमचे शिक्षक दिसते मला. कवितेचं नाव आहे शेतकऱ्याची मुलगी आहे शेतीवरच करणार. हो का? मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही. मधमाशीची दृष्टी ठेव फुलांची काही कमी नाही. मधाच्या पोळ्यासाठी मित्रा कोणतीच रोजगार हमी नाही. निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीड पाय. निर्धाराच्या वाटेवर टाक निर्भीड पाय. विश्वास फक्त ठेव पुन्हा सुगी येईल राव. घाबरू नकोस कर्जाला. घाबरू नकोस कर्जाला. भय चिंता फासावर टांग. जीव एवढा स्वस्त नाही सरकारला पण वाजवून सांग. कष्टकऱ्याची जात आपली आपणही शिकलं पाहिजे. कष्टकऱ्याची जात आपली आपणही हे शिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावर टिकलं पाहिजे. पिंपळाच्या रोपासारखं पाषाणावरही टिकलं पाहिजे. थँक्यू दिलासा फाउंडेशन. खूप छान. बेस्ट. मुलगी जन्माला येताच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्याच स्त्रीचा कधीच जन्म जात नाही वाया. कधी मुलगी, कधी पत्नी, कधी आई होत असते. अहो सासर माहेर उजळणारी मुलगी एक क्रांतीची ज्योत होत असते. मुलगी एक क्रांतीची ज्योत होत असते. मुलगी एक क्रांतीची ज्योत होत असते. असंच राणी भोंडवे मॅडम या ठिकाणी अतिशय सुंदर आपण मनोगत व्यक्त केला. आणि खरं तर मॅडम, खरं हे आत्महत्या नाही केल्या पाहिजेत हो, पण काय समजत नाही. तात्पुरत्या समस्यावरती कायमचे उपाय करू नका आणि आत्महत्या करून असे भित्र्यासारखे मरू नका. अरे यश अपयश येत राहील अशी खच खाऊ नका आणि क्षुल्लक गोष्टीसाठी प्राणांचे मोल देऊ नका. आत्महत्या करून कुणाला समस्याचे उत्तर मिळाले नाही. अहो तुम्ही तर शेतकरी. अजून जीवन कळाले नाही. अजून जीवन कळाले नाही. अजून जीवन कळाले नाही. मग जीवन म्हणजे काय? अरे फूल बनकर मुस्कुराना जिंदगी. मुस्कुरा के गम भुलाना जिंदगी. अरे जीत कर कोई खुश हो तो क्या हुआ. हर कर ही खुशियां मनाना जिंदगी. हर कर ही खुशियां मनाना जिंदगी. यालाच जीवन असे म्हणतात. आणि याच्यानंतर निमंत्रित करतो आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक, ज्येष्ठ कवी, गीतकार योगीराज माने सर यांना. एकदा सरांसाठी जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. आणि सर कविता आणि ती मुलीची गझल पण घेतली पाहिजे. अतिशय सुंदर आहे हो सर. ओके. मंचावरील सन्माननीय मान्यवर, पुरस्कार विजेते सर्व मान्यवर, सभागृहामध्ये उपस्थित असलेले आदरणीय वराड सर आणि बंधू भगिनींनो, आमचे मित्र सतीश हानेगावे, यशवंत, दिलासा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आमचे मित्र दयानंद बिराजदार, त्यांचे सर्व सहकारी,
समाज मन बधीर झालेल्या या भीषण काळामध्ये गुणांची पूजा कोणीतरी करतं, यातनं आपल्या कवी मनाला दिलासा मिळतो. माणसं आपापल्या कामामध्ये इतकी व्यस्त झालेली आहेत. म्हणतात की प्रत्येकाचं वेळापत्रक व्यस्त झालेलं आहे, पण मला वाटतं ते अस्ताव्यस्त झालेले वेळापत्रक. आम्ही चांगल्या कामाकरता वेळ काढणं सोडून दिलेलं आहे. म्हणून मला दयानंद बिराजदार आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मनस्वी कौतुक वाटतं. वेगवेगळ्या क्षेत्रातल्या आणि हे पारदर्शक पुरस्कार आहेत, हेही महत्वाचं आहे. आता करमाळ्याच्या आमच्या मित्रांनी सांगितलं की तिरस्कार यावा अशा पद्धतीनं पुरस्काराचं वाटप केलं जातं आजकाल. पण हे पारदर्शी पुरस्कार पाहिले की आपल्या मनाला आनंद होतो. किती महत्वाचं आहे बघा. वेगवेगळ्या भागातनं इथं महाराष्ट्राच्या विविध भागातनं माणसं आलेली आहेत, पुरस्कार विजेते आलेले. आमचे मित्र जगतापजी आहेत, इथं B.R. पाटील सर आहेत. प्रत्येकाचं काम उत्तुंग आहे. आभाळाच्या उंचीचं यांचं काम आहे, पण त्यांचे पाय जे आहेत ते मातीला चिकटलेले आहेत, हे महत्वाचं वाटतं मला. कारण पाय जर चिकटलेले नसले तर माणूस आद्दर व्हायला वेळ लागत नाही. म्हणून सर्व पुरस्कार विजेत्यांचं अभिनंदन. दिलासा फाउंडेशनच्या सर्व सहकाऱ्यांचं अभिनंदन. दयानंदराव तर आपण नेहमीच सोबत असतो, कितीतरी दिवस झालं. त्यांच्या सहवासामध्ये मला एक आश्वस्तता वाटते. एक चांगलं काम करणारा माणूस, गुणांची पूजा करणारा माणूस, सद्गुणाचं कौतुक करणारा माणूस या निमित्तानं आपल्याला इथं पाहायला मिळतो. त्यांचं काम खूप अभिनंदनीय आणि कौतुकास्पद आहे. मी दिलासा फाउंडेशनच्या भविष्यकालीन वाटचालीस अंतःकरणपूर्वक शुभेच्छा देतो. आणि जे पुरस्कार विजेते आहेत वेगवेगळ्या क्षेत्रामधले, त्या सर्वांचं मनस्वी अभिनंदन करतो. आणि एखादी कविता ऐकवतो, तुम्ही म्हणताय म्हणून. एक नातवाची कविता म्हणतो. कविते शीर्षक आहे नातवाचे हात. नातवाचा पहिला मित्र म्हणजे आजोबा असतो आणि आजोबाचा शेवटचा मित्र म्हणजे नातू असतो. नातीची पहिली मैत्रीण म्हणजे आजी असते आणि आजीची शेवटची मैत्रीण म्हणजे नात असते. जेव्हा त्या मोरपंखी देहाचा आपल्या अंगाला आनंद देणारा स्पर्श होतो तेव्हा अजून जगावं असं वाटतं. अजून वाटतं थोडं जगावं, थोडं जगावं, थोडं जगावं. अशा अर्थानं नातवाचे हात इथं जे उपस्थित आजी आजोबा आहेत त्यांच्याकरता ही सहजपणे जाईल. ती एक अनुभूती त्यांना होईल. माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हात, माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी ओढे चष्मानी कधी ओढे मिशी, त्याच्या हसण्याने माझ्या घरट्याला खुशी. कधी ओढे चष्मानी कधी ओढे मिशी, त्याच्या हसण्याने माझ्या घरट्याला खुशी. दुडू दुडू पावलाचे ठसे अंगणात, दुडू दुडू पावलाचे ठसे अंगणात, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. कधी कधी धावत येऊन पाठीवर बसे, तिगडीत तिगडीत घोडा म्हणत खुदू खुदू हसे. कधी कधी धावत येऊन पाठीवर बसे, तिगडीत तिगडीत घोडा म्हणत खुदू खुदू हसे. सुखावते मला मऊ कापसाची लाट, सुखावते मला मऊ कापसाची लाट, आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. घरभर सांडलेले बोबडे बोल, नातवाच्या शब्दाला करोडोचे मोल. घरभर सांडलेले बोबडे बोल,
नातवाच्या शब्दाला करोडोचे मोल. कोहिनूर हिरा माझा नातू आणि नात, कोहिनूर हिरा माझा नातू आणि नात. आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. बोलणाऱ्या बाहुलीचे गोभरे गाल, नातीमुळे नवा माझ्या जगण्याला ताल. बोलणाऱ्या बाहुलीचे गोभरे गाल, नातीमुळे नवा माझ्या जगण्याला ताल. रोज गातो जगण्याचे गाणे मी सुरात, रोज गातो जगण्याचे गाणे मी सुरात. आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. नातू जीवलग मित्र माझा नात माझी काठी, नातू जीवलग मित्र माझा नात माझी काठी. वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटी. नातू वा वा वा, अतिशय सुंदर, जरा टाळ्या झाल्या पाहिजेत. वा. काठी, नातू जीवलग मित्र माझा नात माझी काठी. वाटे पुन्हा जन्म घ्यावा नातवाच्या पोटी. हीच एक इच्छा देवा उरली मना, हीच एक इच्छा देवा उरली मना. आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हार, माझ्या गळ्या भोवताली नातवाचे हार. आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. आयुष्याला झाली पुन्हा नवी सुरुवात. वा 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 वा, अतिशय सुंदर सर. वा वा. चिमण्याची कविता आहे. चिमणी आजच्या काळात चिमणीची कविता गरज आहे. बरोबर. एक 2-3 मिनिटाचीच कविता. ते आपण जास्त वेळ घेतल्यासारखं होईल. आपण आयोजकापैकीच मी एक आहे की पूर्वीची माणसं जितकी खरी होती तितकाच पाऊस सुद्धा खरा होता. प्रत्येकाच्या हृदयात माणुसकीचा झरा होता. बाबा सांगतात पूर्वी पाऊस मुसळधार पडायचा, नदीच्या पुरात मंदिराचा कळस सुद्धा बुडायचा. रानातलं वाहतं पाणी आता कुठे दिसत नाही. झाड हिरवं नाही म्हणून पाखरू सुद्धा बसत नाही. खरंच सांगतो पाऊस आता पूर्वीसारखं वागत नाही. अख्खा पावसाळा गेला तरी चिखल पायाला लागत नाही. पाहू ते सगळे कसे हिरवे हिरवेगार होते. पावसाच्या तालावर नाचणारे मोर होते. हल्लीच्या मोरांचा पिसारा झडून गेला. माणसाच्या काळजातला हिरवा पाकड्याची दळण तेव्हा चिमण्या सुपात यायच्या. आजी पाकड्याची दळण तेव्हा चिमण्या सुपात यायच्या. ढीट होऊन साऱ्या जणी एक एक दाणा टिपायच्या. अंगण आता उरलं नाही, चिमण्या साऱ्या उडून गेल्या. अंगण आता उरलं नाही, चिमण्या साऱ्या उडून गेल्या. बंद खिडकी पाहून चिमण्या जाता जाता रडून गेल्या. अंगण आता उरलं नाही, चिमण्या साऱ्या उडून गेल्या. बंद खिडकी पाहून चिमण्या जाता जाता रडून गेल्या. मला वाटतं चिमण्यांनी त्यांच्या सोबत पाऊस नेला. दुष्ट पापी माणसाला तळतळून शाप दिला. अरे हवा तेव्हा यावा पाऊस, असं कधीच घडणार नाही. हवा तेव्हा यावा पाऊस, असं कधीच घडणार नाही. तू वाट बघत राहा, पाऊस वेळेवर पडणार नाही. तू वाट बघत राहा, पाऊस वेळेवर पडणार नाही. धन्यवाद. वा वा, अतिशय सुंदर, बहुत बढिया सर. ढगांची वाढली गर्दी पण पावसाची नाही हमी. ढगांची वाढली गर्दी पण पावसाची नाही हमी. शरीरात वाढली साखर पण जिभेवरची झाली कमी. शरीरात वाढली साखर पण जिभेवरची झाली कमी. मराठी शिक्षण गेलं, आलं इंग्रजी आणि सेमी. आणि मायेचा पदर पांघरेल कशी ही जीन्स घातलेली मम्मी, ही जीन्स घातलेली मम्मी, ही जीन्स घातलेली मम्मी. याच्यानंतर निमंत्रित करतो मी ॲडव्होकेट प्रवीण पाटील सर, जिल्हाध्यक्ष लातूर जिल्हा काँग्रेस विधी विभाग व संचालक आधार फाउंडेशन, ॲडव्होकेट प्रवीण पाटील सर. सर्वप्रथम दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2024 मध्ये जे सर्व पुरस्कारार्थी आहेत त्यांचं मनापासून मी अभिनंदन करतो. आणि आपण खऱ्या अर्थानं समाजाचे जे टॉर्च बिअरर आपण ज्यांना म्हणू शकतो की म्हणजे समाजाला जे प्रकाश दाखवण्याचं काम आज ह्या अंधकारमय विश्वामध्ये करतात ते म्हणजे हेच लोक आहेत जे ज्यांनी त्यात पुरस्कार मिळवतात. आणि हे आयोजन करण्यासाठी ज्यांनी परिश्रम घेतले ते आमचे
स्नेही मित्र आणि आदर्श शिक्षक असलेले सन्माननीय दयानंदजी बिराजदार सर आणि आपले सर्व टीम, सर्व शिक्षक वृंद, आपल्या सर्वांचंही मनापासून मी कौतुक करतो. आणि वेळ कमी असल्या कारणानं स्टेजवरची नावं आपण सर्व सन्माननीय असा उल्लेख करतो. आणि मला आता योगीराज सरांच्या 2 कविता ऐकल्या आणि आता भोंडवे मॅडमची पण कविता ऐकली. थोडंसं असं झालं की तुम्ही जे एक वाक्य म्हणलात की जीवन व्यस्त झालं असं सगळे म्हणतात, पण ते अस्ताव्यस्त झालंय का, तर मी विचार केला त्याच्यावरती की म्हणजे प्रत्येकाकडे आज कोणीही एकाच कामावरती फोकस करून नाही, प्रत्येकाला एकासोबत आणखीन एखादं काम हवंय. आता मी राजकारणात आहे, पण मला राजकारणावरती मला नाही वाटत, मला वाटतं मला समाजकारण पण करायचं आहे. समाजकारण करून पण मी थांबत नाही, मी आधार फाउंडेशन बघतो. आधार फाउंडेशन करून मी थांबत नाही, मी पुन्हा वकिलीचं बघतो. म्हणजे झालंय असं की जगण्याला एकच आयाम नाही तर बहुआयामी जगणं झालंय. कदाचित ते मला वाटतं जे गॅट करारच्या नंतर 1990च्या नंतर जे खवजा धोरण आलं, खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण, त्याच्यानंतर जगण्यामधला हा एक मोठा फरक असेल जो की तुम्ही योगीराज सर तुमच्या उद्या हयातीमध्ये हे बघत असाल, कारण आम्हाला ते नाही जास्त कळत. आज आम्ही त्याचे लाभार्थी म्हणा किंवा व्हिक्टीम म्हणा, काही म्हणा, ते तुम्हाला जास्त सांगता येईल. आजच्या ह्या युगामध्ये जेव्हा की प्रत्येकजण समस्येशी भिडत आहे, प्रत्येकजण अडचणीचा सामना करतोय, त्यावेळेस खऱ्या अर्थानं गरज असते ती एका शब्दाची, तो म्हणजे दिलासा. जसं की समजा आमच्या राणी भोंडवे मॅडम आहेत, त्या पोलीस आहेत, जेव्हा एखाद्या चोराला पकडलं की त्यांना काय मिळतं, तर तो मिळतो तुम्हाला दिलासा. आमचे बापटले सर आहेत, जेव्हा एखादं लेकरू त्यांच्याकडे आलं आणि नंतर 18 वर्षाच्या नंतर त्याचं लग्न करून त्याचं पुनर्वसन ते करतात, त्याचा व्यवसायामध्ये त्याला लावतात आणि पुन्हा त्याचं लेकरू जेव्हा तयार होतं तेव्हा ते नॉन HIV होतं, तेव्हा त्यांना मिळतो तो दिलासा. तदनंतर आमचे कालिदास मान्य सर आहेत, कालिदास मान्य सरांच्या शाळा आहेत, त्या शाळामधल्या लेकरांचा रिझल्ट जेव्हा चांगला येतो तेव्हा त्यांना मिळतो तो दिलासा. आणि आमचे मठपती सर आहेत उपसंचालक, मठपती सरांना जेव्हा आपल्या विभागाचा टक्का, निकालाचा टक्का, 12वीचा टक्का जेव्हा चांगला येतो, जेव्हा गुणवत्ता चांगली वाढते, तेव्हा मठपती सरांना मिळतो दिलासा. आमचे BR पाटील सर आहेत, सुपर्ण सर आहेत, आमचे सुनील सर आहेत आणि सोनवणे सर आहेत. यांना जेव्हा सीड बँक हे तयार करतात आणि त्या सीड बँका जेव्हा ते दरी खोऱ्यामध्ये टाकतात आणि त्याच्यामधलं जेव्हा एखादं रोप तयार होतं तेव्हा त्यांना मिळतो तो दिलासा. आणि त्या रोपापासून जेव्हा झाड तयार होतं, त्या झाडाखाली बसून आपण जेव्हा एक शांत झोप मारतो तेव्हा मिळतो तो आपल्याला दिलासा. म्हणजे किंवा आमच्या रंजना चव्हाण मॅडम पाठीमागं आहेत, जिजाऊ ब्रिगेडचं चांगलं काम करतात. जेव्हा एखाद्या अडचणीतल्या महिलेला त्या समोर जातात, तिला सोबत घेतात आणि तिची अडचण सोडवतात, तेव्हा त्यांना मिळतो तो दिलासा. इथं बऱ्याचशा गृहिणी आहेत, त्या गृहिणी जेव्हा आपल्या लेकराला जीव घालतात, पती वगैरे सगळे जेवतात आणि सगळे सुखाची ढेकर देतात, तेव्हा तुम्हाला मिळतो तो दिलासा. आमचे नागापुरे सर आहेत, जेव्हा इस्रोला त्यांचा एखादा विद्यार्थी जातो आणि इस्रोची व्हिजिट करून येतो त्यावेळेस त्यांना मिळतो दिलासा. आमचे जाधव सर आहेत, जाधव सरांच्या केंद्राचे ते प्रमुख आहेत. केंद्रात म्हणजे लातूर तालुक्यामध्ये जेव्हा त्यांचा केंद्र क्रमांक 1ला येतं तेव्हा त्यांना मिळतो तो दिलासा. म्हणजे खरं तर जगात असताना सगळ्यात महत्वाचा शब्द काय आहे, तर तो आहे दिलासा. आणि तो एक चांगला शब्द घेऊन आपण पुढे आलात आणि आजच्या सगळ्या कार्यक्रमामधनं म्हणजे हे स्पष्टपणानं जाणवलं की आपण पारदर्शक पद्धतीनं पुरस्कार वितरण करताय. आपण जे माझ्या समोरचे आहेत, म्हणजे आता मी सामाजिक कामामध्ये वावरणार आहे, मला माहिती नव्हतं की पुरस्कारार्थी कोण आहे, पण इथं आल्यानंतर मी 10-15 जणांची नावं घेऊ शकलो. याच्यातनं एक आहे की हे ट्रान्सपरन्सी मलाही मान्य आहे. म्हणजे एक खूप चांगला कार्यक्रम आपण घेताय सर आणि आपल्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि मला एक लक्षात आलं की बघा, सामाजिक काम करणं म्हणजे लष्कराच्या भाकऱ्या भाजणं आहे. मी स्वतः 2011 पासून सामाजिक कामामध्ये आहे. आधार फाउंडेशन नावाची संस्था आम्ही रन करतो. आमचा मैनुद्दीन शेख तिथे थांबलाय, 11 पासून तो माझ्यासोबत आहे. स्वयंसेवी तत्वावरती आहे, कधीही पैशाची मागणी करत नाही, गरजेपुरतं ऍडजस्ट करतो आम्ही. म्हणजे अशी बरीचशी मुलं आहेत गावागावामध्ये, लातूर तालुका, रेणापूर तालुक्यामध्ये, गावामध्ये प्रत्येक गावात मुलं आहेत जे की स्वतःहून आधार फाउंडेशनसाठी काम करतात आणि अपेक्षा त्यांची कशीच नसते. ह्याच्यामधनं आम्ही कोविडमध्ये जे तुम्ही आता बोललात, वैशालीनगरमध्ये आम्ही गेलो आणि गौंड वस्ती आहे तिथं, तर त्या वस्तीमध्ये आम्ही किट वाटप केलं जिथं तुम्ही प्रकाश दिलात. म्हणजे असे बरेचसे भाग आहेत. किंवा HIV बाधित जे इथे वस्ती आहे लातूरमध्ये, तर त्या वस्तीला फर्स्ट जे आपलं वेव्ह होती कोविडची, त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी कोविडची किट वाटप करू शकलो. म्हणजे वेगळी कामं, TB असेल, कुष्ठरुग्ण असेल, त्यांना रिलीफ देण्याचं काम, दिलासा देण्याचं काम आम्ही आधारकडनं करतोय.
आणि एक समाधान वाटलं. फक्त तुमची जी टीम आहे सर, तुम्ही कविता गायली ना सुरुवातीला, म्हणजे दयानंद सर अशी माणसं शोधून मिळत नाही. म्हणजे ह्यांनी जी कविता तयार केली, त्यांच्या कवितेची जी तळमळ होती ती खूप मोठी होती. आणि ज्याला मातीमध्ये हात घालून ते चिखल जे जोपर्यंत हाताला लावणार नाही ना, तोपर्यंत मातीशी कनेक्ट होणार नाही. हे जसं आहे की नुसतं क्रॉप सायन्स करून तो चांगला शेतकरी होऊ शकणार नाही, त्याला मातीमध्ये जावं लागेल. अगदी त्या पद्धतीने तुमची चांगली टीम आहे. मला यशवंतराव चव्हाण साहेबांनी एक अनुभव शेअर केला होता त्यांच्या उत्तरार्धामध्ये आयुष्याच्या, आणि तो कवितेशी निगडीत त्यांनी मांडला होता. तो तेवढा मांडतो कारण सगळं कवितेचं वातावरण आहे. तुम्हाला असं नको वाटायला की ज्यांच्या हस्ते मी पुरस्कार घेतोय त्यांना कवितेचं काही माहितीच नाही. एक विरोधाचा भाग सोडला तरी ते उत्तरार्ध सांगतो जो की महत्वाचा आहे, की यशवंतराव चव्हाण साहेब हे मुख्यमंत्री पदावरनं पायउतार झाल्याच्या नंतर त्यांनी अनुभव सांगितला की मी औरंगाबादला तेव्हाच्या यायचो आणि चिकलठाणा विमानतळ, जेव्हा मी मुख्यमंत्री होतो त्यावेळेस मी चिकलठाणा विमानतळावर जेव्हा उतरायचो तेव्हाची परिस्थिती त्यांनी सांगितली. ती शरद गायधनीची ते कवितेतल्या त्या ओळी होत्या की मी जेव्हा सोनं पांघरून चिंध्या विकायचो, मी जेव्हा सोनं पांघरून चिंध्या विकायचो तेव्हा गर्दी मावेता मावेना. मी जेव्हा सोनं पांघरून चिंध्या विकायचो तेव्हा गर्दी मावेता मावेना. ही झाली मुख्यमंत्री पदावर असतानाची परिस्थिती. नंतरनं पण ते मुख्यमंत्री पदावरनं पायउतार झाल्यानंतर पुन्हा ते परत औरंगाबादला आले, चिकलठाणा विमानतळावर उतरले आणि त्याच्यानंतर आपसुकच त्यांच्या तोडून ते काही शब्द बाहेर पडले. ते असे होते की आता मी जेव्हा चिंध्या पांघरून सोनं विकतोय, आता मी जेव्हा चिंध्या पांघरून सोनं विकतोय तेव्हा कोणी फिरकेता. म्हणजे खऱ्या अर्थानं जगणं कुठं आहे, समाधान कुठं आहे, दिलासा कुठं आहे, आधार कुठं आहे, प्रेम कुठं आहे, समाधान कुठं आहे, तर ते आहे ह्या ज्याचे पुरस्कारार्थी आहेत तुमच्यासोबत आणि तुमच्या सहकार्याच्या समवेत. ते खरं आहे कारण तुम्ही खरं जगता, तुम्ही डुप्लिकेट जगत नाही, खरेपणानं तुम्ही जगता. आणि आज जगाला खरी गरज आहे की तुम्ही पांघरल्याच चिंध्या, हे सगळं मान्य आहे, पण तुम्ही विकताय सोनं, तुम्ही देताय सोनं, तुम्ही वाटताय सोनं, तर ते सोनं घेण्याची दानच हे आमच्यामध्ये असली पाहिजे एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि दिलासा फाउंडेशनला परत एकदा शुभेच्छा देतो. आणि लातूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय श्रीशैलजी उटगे यांच्या वतीनं पण मी आपल्या सर्व पुरस्कारार्थींना या ठिकाणी शुभेच्छा पण देतो. आणि दिलासा फाउंडेशनकडं मी त्यांच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो. त्यांना माननीय साहेबांच्या सोबत कार्यक्रम असल्यामुळे ते येऊ शकले नाही, तर त्यांच्या वतीनं आपण सगळ्यांना शुभेच्छा देतो. आणि परत एकदा आपण सर्वांनी आम्हाला इथं बोलवलं, आमचा सन्मान दिला आणि आम्हाला ही मायेची कवितेची शाल पांघरून घातली, त्याबद्दल आपलं धन्यवाद मनस्वी पाटील साहेब. प्रतिभा आणि प्रतिमा या मैत्रिणी कवीच्या दोन, प्रतिभा आणि प्रतिमा या मैत्रिणी कवीच्या दोन. आणि कवितेशिवाय जगात त्याचे आहेत दुसरे कोण, कवितेशिवाय जगात त्याचे आहेत दुसरे कोण. याच्यानंतर या ठिकाणी दिलासा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार विजेते शिवलिंग नागापुरे यांना मी अशी विनंती करतो की आपण या ठिकाणी या पुरस्कारात प्रातिनिधिक स्वरूपामध्ये उत्तर द्यायचं आहे. त्यांना महाराष्ट्र शासनाचा देखील आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सन्मान्य व्यासपीठ, दिलासा फाउंडेशनच्या वतीनं जो राज्यस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रम आहे, या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर आणि ज्यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला आहे असे सर्व पुरस्कारार्थी आणि त्यांच्यासोबत आलेले सर्व उपस्थित, पाटील साहेब की आपण ज्याचा उल्लेख केला की दिलासा फाउंडेशन हे नाव खऱ्या अर्थानं कसं सार्थक आहे. दिलासा या शब्दाचा अर्थ धीर देणे, आधार देणे. खरं तर हे दिलासा फाउंडेशन समाजातील दीन दलित दुबळ्यांना धीर देण्याचं, आधार देण्याचं, दिलासा देण्याचं काम तर हे करतच आहे. परंतु की आमच्यासारखी जी मंडळी या समाजामध्ये काम करत आहे की त्यांनाही कुठेतरी धीर देण्याचं काम, तू लढ, तुझ्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे आहेत असं आधार देण्याचं काम हे दिलासा फाउंडेशन दयानंद बिराजदार सर आणि त्यांची टीम करत आहे. त्याबद्दल मी प्रथमतः आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आपले आभार व्यक्त करतो. आताच्या पुरस्कारार्थी सरांनी एक उल्लेख केला होता की पुरस्कार कसे दिले जातात, पुरस्कार कसे घेतले जातात. की मठपती साहेब आपणही आपल्यासोबतही मी काम
की राज्य पुरस्कार निवड समितीवरही केलेला आहे, मलाही महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार मिळाला, परंतु की साहेब मला या पुरस्काराचं वेगळेपण काय आहे माझ्यासाठी, मला जे आतापर्यंतचे अनेक पुरस्कार मिळाले त्याच्यातलं एक वेगळेपण काय आहे की मी काही पुरस्कारासाठी कुठेतरी मी फाईल केली होती, मी कुठेतरी माझा बायोडेटा दिला होता पाटील साहेब, परंतु या पुरस्काराचं वेगळेपण माझ्यासाठी याच्यासाठी आहे की मी मागच्या आठवड्यामध्ये रविवारी माझ्या मुलीच्या पालक मेळाव्यामध्ये ज्यावेळेस बसलो होतो त्यावेळेस मला दयानंद बिराजदार सरांचा फोन आला की सर कुठे आहे, आम्ही तुमच्या घराकडे निघालोय. मला वाटलं की माझी मुलगी 10वी मध्ये प्रथम आलेली आहे, 97% मार्क्स मिळालेले आहेत, तिचे सत्कार करण्यासाठी बरीच मंडळी येत आहेत, की मी त्याच सांगितलं की सर मी अशा ठिकाणी आहे. आणि मग दयानंद बिराजदार सरांनी सांगितलं की सर एक 5 मिनिटाचा वेळ आम्हाला द्या. म्हटलं काय, तर अशा पद्धतीचा तुम्हाला पुरस्कार आम्हाला द्यायचा आहे की मला वाटतं याच्यापेक्षा की मोठा पुरस्कार माझ्या आयुष्यामध्ये असू शकत नाही की कुणीतरी आमच्या कार्याची दखल घेऊन आमच्या पाठीवर शाबासकीची थाप देत आहे. आणि याच्यासाठी दयानंद बिराजदार सर, दिलासा फाउंडेशन की माझ्याकडं की आपले आभार मानण्यासाठी शब्द नाही. दुसरं याच्यासाठी महत्वाचं आहे की दयानंद बिराजदार आणि मी एका तालुक्यामध्ये काम करतोय, एका क्षेत्रामध्ये काम करतोय, एका जिल्हा परिषदेमध्ये आम्ही काम करतोय, आणि आपला माणूस ज्यावेळेस दुसऱ्या माणसाला मोठं करतोय की त्याच्यासाठी त्याचं मन सुद्धा तेवढंच मोठं असावं लागतं. आणि की दयानंद बिराजदार सर आणि आपण की आमच्यासारख्या व्यक्तीला जो हा सन्मान केलेला आहे की निश्चितच की मी आपल्याला शब्द देतो की या पुरस्कारानं की माझी निश्चित अधिक जबाबदारी वाढलेली आहे की हा पुरस्कार की तुम्हाला निश्चित की दिलेला पुरस्कार हा योग्य व्यक्तीसाठी असेल हा विश्वास मी देतो. आणि हा पुरस्कार ज्यांच्यामुळे मला मिळाला ते ग्रामीण भागातील विद्यार्थी, त्यांना हा पुरस्कार मी समर्पित करतो की ज्यांच्यामुळं की मी जिल्हा परिषद शाळेमध्ये काम करणारा एक शिक्षक आहे की जिल्हा परिषदेच्या शाळा या शिक्षणाची अंतिम सोय असणाऱ्या शाळा, आणि अशा शाळेमध्ये काम करत असताना की हा पुरस्कार त्या विद्यार्थ्यांना जातो की त्यांच्या पालकांना जातो. आणि त्यामुळं की हा पुरस्कार मी त्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना समर्पित करतो. पुनश्च एकदा की आपण आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याबद्दल आपले आभार न मानता दिलासा फाउंडेशनच्या सर्व टीमचं मी मनपूर्वक ऋण व्यक्त करतो, कायमस्वरूपी आपल्या ऋणामध्ये राहणं पसंत करतो आणि व्यासपीठाची रजा घेतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. याच्यानंतर आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आदरणीय सन्माननीय कालिदास माने सर यांना निमंत्रित करतो. संस्थापक अध्यक्ष शिक्षक प्रतिनिधी सभा काँग्रेस सन्माननीय कालिदास माने सर. दिलासा या शब्दामध्ये केवढी मोठी प्रचंड ताकद आहे की त्यावर बरेचसे पाहुणे बराचसा वेळ त्यांनी या शब्दासाठी घेतला. आणि खऱ्या अर्थानं या समाजामध्ये स्वतःसाठी जगणारी माणसं खूप आहेत. जी माणसं दुसऱ्यासाठी जगतात त्याला समर्पित जीवन म्हणतात. अशा समर्पित जीवन वाहत असलेल्या त्या थोर व्यक्तींचा शोध घेऊन आपण या पुरस्काराचं आयोजन केलेलं आहे. दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार. त्या कार्यक्रमासाठी उपस्थित त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष त्यांनी आमच्या लातूरमध्ये अतिशय सेवेचं व्रत घेऊन अतिशय मोठं काम उभं केलं औसा तालुक्यामध्ये. ते रवीजी बापटणे साहेब त्यांच्या शुभहस्ते आपण हा पुरस्कार प्रदान करणार आहोत. ते आमचे मित्र आणि लातूरच्या विभागीय शिक्षण उपसंचालकामध्ये सहाय्यक संचालक म्हणून गेल्या 2 वर्षापासून अतिशय वेळ देऊन या तिन्ही जिल्ह्याला शिस्त लावणारे आदरणीय भटपती साहेब, ज्यांनी आत्ता मार्गदर्शन केलं ते विधी विभागाचे आमचे नेते आदरणीय प्रवीण पाटील साहेब. त्या ठिकाणी माझ्या अगोदर ज्यांनी आपले भावना व्यक्त केल्या ते माझे मित्र बालवे सर. पोलीस खात्यामध्ये कवी असतात ते आदरणीय लोहे सरांनी दाखवून दिलं. आणि या मातीतल्या आमच्या ताई त्यांनी सुद्धा सुंदर कवितेमधनं म्हणजे पोलीस खात्यामध्ये सुद्धा एवढी चांगली माणसं आहेत. आमचा गैरसमज आहे की पोलीस खात्यामध्ये फक्त दंडूक असतो, पण इथं सुद्धा एक कवीचं मन ताई तुमच्यामध्ये दिसलं. तुमचं मी खरंच कौतुक करतो. आणि आमचे मित्र, मी राज्यस्तरीय शिक्षक साहित्य संमेलन दरवर्षी घेत असतो.
मला दिशा दाखवण्याचं काम. माझं 90% काम मी माने असल्यामुळे हे माने योगीराजजी माने सगळी जबाबदारी त्यांच्यावर मी असतो. गेलेल्या वर्षीसुद्धा आपण अतिशय 3 दिवस राज्यस्तरीय शिक्षकांच्यासाठीचं व्यासपीठ आपण दयानंद सभागृहामध्ये सगळ्या व्यवस्थेसह पूर्ण केलं आणि त्याचं सगळं श्रेय आमच्या कवी योगीराजजी माने सरांच्याकडे जातं. ते आणि दयानंदजी बिराजदार सर यांच्यावर मी ती जबाबदारी सोपवली होती आणि अतिशय सुंदर त्यांनी तो साहित्य संमेलनाचा कार्यक्रम यशस्वी केला. त्या ठिकाणी आमच्या श्रद्धाताई जवळीकर या ठिकाणी ज्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं, दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष माझे मित्र दयानंद ज्यांच्या नावामध्ये आहे, आनंदही आहे आणि दयाही आहे. त्या सगळ्या टीमचं कौतुक मी यासाठी करतो. मला खूप छंद आहे. ते सगळे कवी आहेत आणि कवी संमेलनामध्ये मी रसिक आहे. मला कविता येत नाही परंतु ऐकायला एवढा आनंद मिळतो ना, दाद देतो. काय सुंदर आवाज, काय ते कौतुक करायला शब्द नाहीत मला. रात्री 10, 11, 12 वाजले तरी एकही कवी हलत नाही, भूक सुद्धा लागत नाही. आम्ही भोजन म्हणजे ते भूक विसरून जातो. एवढं त्यांची दखल त्या सगळ्या काव्याची. आणि म्हणून मी कवीमध्ये परमेश्वराचा अंश आहे. मला कविता काही सुचत नाही, मला कविता करता येत नाही, परंतु तुम्हाला करता येते. त्याचा अर्थ तुमच्यामध्ये परमेश्वराचा अंश आहे, ही नवनिर्मिती आहे. आणि म्हणून तुम्हाला मी सल्यूट करतो. त्या ठिकाणी अनेक माझे मान्यवर शिक्षण चळवळीमधले माझे मित्र शिवाजीराव साखरे, गोविंदराव, आमचे मित्र जाधव, हे सगळे टीम, उत्तमराव, ही सगळे इथं सगळे 90% गुरुजी आहेत माझे. आपण सगळे उपस्थित आहात. ज्यांना पुरस्कार आपण प्रदान करतो आहोत हे जगाच्या वेगळी वेडी माणसं आहेत. स्वतःचं काम बाजूला ठेवून, स्वतःचा वेळ बाजूला ठेवून हे समाजाच्या साठी करतात. ते जगताप, संपूर्ण जगताप वेळच आहे त्या माणसाला. त्या रस्त्यावर जे झाडे मी बघतो ना, ते सगळे टीम ते ट्रॅक्टरचं पाणी उन्हाळ्यामध्ये धरून घालतात. दररोज एक एरिया ह्या लातूर मधला. कोण पैसे देत आहे, किती वेळ त्यांना जातो मला काही माहित नाही, परंतु ही पर्यावरणावर प्रेम करणारी माणसं आहेत. आणि म्हणून ही जी जगावेळी वेळी माणसं आहेत काम त्यांचा दिलासा फाउंडेशनने केलं. आता मी दोघांची मतं ऐकली, उस्मानाबादचे आमचे मित्र आणि आमचे आता नागपूरचे. अशा गुणी लोकांचा शोध घेऊन न सांगता त्यांना आश्चर्याचा धक्का देतात. आणि हा पुरस्कार अशा पद्धतीने ज्यांना पुरस्कार आपण आज दिलेत ना, त्यांना दिलेल्या पुरस्कारामुळे तुमच्या पुरस्काराची किंमत वाढलेली आहे, असं मला या निमित्ताने एवढंच म्हणायचं आहे. आणि म्हणून अधिक बोलणार नाही, भरपूर वेळ झालेला आहे. माझ्या सगळ्या ज्यांना हा पुरस्कार मिळाला त्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो. खूप आणखीन काम शिल्लक आहे. आम्ही दुसरीकडे बघायचंच नाही. माझ्या पुढं काय काम आहे, मी ज्या क्षेत्रामध्ये काम करतो तिथं आणखीन मला काय करता येईल. मला कधी कधी वेदना होतात. कलेक्टर ऑफिसच्या समोर घिसड्याची पाल आहे, त्याची बायको त्या तापलेल्या लोखंडावर घण मारते, तो घिसाडी त्या प्रत्येक लोखंडाला आकार देतो. त्याला लेकराला त्या बेडरूम नाही, किचन रूम नाही, काहीच नाही, उघड्यावर आहे धुळीमध्ये. ते कुटुंब तिथंच आहे, त्याची लेकरं उघडी आहेत, नागडी आहेत. त्यांना अजून 75 वर्ष झाली, त्यांना मी नाही शिक्षण देऊ शकलो. ती दोरीवर चालणारी मी 5 नंबराची दोरी बांधतात, डपटप डपटप वाजवतात. ते डोंबारी नावाची बाई टपटप वाजवते. ती लहान लेकरू पाठीमागं पुढं जातं. खाली असते लेकरं भीक मागताय, त्यांना नाही देऊ शकलो आम्ही शिक्षण. आदिवासी भागामध्ये आम्ही नाही अजून पोहोचू शकलो. पोत्रा नावाचा प्राणी मी अजूनही बघतो, अंगावर चपकाचे फटका, त्या चापकाचे फटकारे मारतो.
लोकांना रक्त दाखवतो, तो माणूस भीक मागतो. पहाटे पहाटे मी बघतो फिरायला आल्यानंतर ती एक बाई, तिचं बाळ काचेमध्ये असतं, ती त्या कचऱ्यामध्ये पोटाचं काही प्लॅस्टिक मिळेल की नाही, बाटली मिळेल की प्लॅस्टिकची म्हणून शोधत असते पोटासाठी. त्यांना आम्ही नाही देऊ शकत शिक्षक. हात जोडून माझी विनंती आहे, हे जे गुरुजी आहेत, शिक्षक आहेत ना, खूप मोठं काम आपल्याला तिथपर्यंत घेऊन जायचं. त्यासाठी काम करूया. जे सेवानिवृत्त झालेले आहेत त्यांना माझे हात जोडून विनंती असते, आम्हाला हे शोधावं लागेल. मला माहिती स्वातंत्र्य कशासाठी पाहिजे होतं मला माहीत नाही, परंतु या शेवटच्या घटकाला दर्जेदार शिक्षण देण्याची जबाबदारी तुमची माझी सगळ्यांची आहे. आणि म्हणून मी आधी माझ्याकडे 12, 13, 14 युनिट आहे. 5वी मध्ये, 6वी मध्ये, 7वी मध्ये बघतो, जोडाक्षर येत नाही तर मला 5 अंकी संख्या लिहिता येत नाही. तर बेसिक अतिशय कच्चा आहे. प्रत्येक जण बोट करतं खाली. किंवा काय त्या माध्यमिक वाल्याला काही शिकलं नाही म्हणतात, ज्युनियर वाला माध्यमिक, प्रायमरी वाल्याला काही शिकलं नाही. प्रायमरी म्हणतो त्या बालवाडीच्या बाईला काही शिकलं नाही. बालवाडीची बाई म्हणते तिची माय बाप बुद्धू आहे. प्रत्येक जण खाली बोट करतो. ही जबाबदारी कुठेतरी घेणार की नाही? मला किती पगार मिळतो मी काही तिथं चर्चा नाही करणार, परंतु मी एक प्रामाणिक शिक्षक आहे. मला ज्याच्यावर त्याला आता जिल्हा परिषद सरांनी सांगितलं नागापूर, त्या जिल्हा परिषद शाळेच्या लेखांना काहीच नाही, ट्युशन नाही, क्लास नाही, पुस्तक सुद्धा माईला बापाला माहीत सुद्धा नाही कुठल्या वर्गात आहे. त्याचे आपण शिक्षक आहोत. त्या लेकरांना चांगलं दर्जेदार गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याची जबाबदारी तुमची माझी आहे. ते काम आपण करूया. दिलासा फाउंडेशनचे अध्यक्ष दयानंदराव, आपण आमचे जिल्हाध्यक्ष, आमची मान आपण ताक केला. त्या निमित्ताने या सगळ्या योग्य अशा माणसाला पुरस्कार देऊन त्या पुरस्काराची उंची वाढवला. पुरस्काराचे अनेक प्रकार आहेत, मी ते काही सांगत नाही, परंतु ज्यांना ज्यांना हा पुरस्कार मिळाला आहे त्या पुरस्काराची किंमत त्या पुरस्कार दिलेल्या माणसामुळे वाढलेली आहे. आणि म्हणून त्यांच्याकडून खूप काही आपण घेऊया आणि या पद्धतीनं आपण पुढे जाऊया. पुन्हा एकदा दिलासा फाउंडेशन सगळी टीम अतिशय दुसऱ्यासाठी हा पुरस्कार देणं, त्याला सुद्धा मन मोठं लागतं. दुसऱ्याला चांगलं म्हणण्यास सुद्धा नुसतं कपडे चांगले घेतले नाही, शर्मा आले म्हणतो. आमचं मन जरा थोडंसं ब्रॉड करूया. समाजामध्ये खूप चांगलं आहे, समाजामध्ये खूप सुंदर आहे, ते बघण्याची दृष्टी, त्याला चांगलं म्हणण्याची दृष्टी दिलासा फाउंडेशनच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांमध्ये आहे. म्हणून त्यांचं अभिनंदन करतो. आणि असेच कार्यक्रम दरवर्षी घेत जा. जिथं जिथं गरज आहे, आमचे सगळे व्यासपीठ आहोत, आम्ही सगळे आहोत, आम्ही सगळे आपल्याला मदत करायला तयार आहोत. मला इथं बोलवलात. ते हानेगाव सर खूप सुंदर काय संचालन, सगळे म्हणजे दिव्य आहेत आणि सगळे साहित्यिक आहेत. पाली साहेब, तिथं कोणीही तुमच्या पुढे बोलायचं म्हणजे फार अवघड आहे. एखादी शब्द गेला की मग एक 10 मिनिट त्याच्यावर चर्चा. आणि म्हणून अधिक न बोलता पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना खूप खूप त्यांना पुरस्कारांना शुभेच्छा देतो. मला इथं बोलवलात, संवाद करण्याची संधी दिलात, त्या आपल्याला ऋण व्यक्त करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू सर, थँक्यू. आणि सर, फुलाफळांचा मला पाहिजे, आनंदाचा सोहळा पाहिजे. गावात एक वेळेस देऊळ नसेल तर चालेल, पण एक आदर्श शाळा पाहिजे, एक आदर्श शाळा पाहिजे. शाळेत माणूस घडतो आणि मंदिरात समोर भिकारी तयार होतो, म्हणून आदर्श शाळा घडल्या पाहिजेत. याच्यानंतर निमंत्रित करतो आपले विचार व्यक्त करण्यासाठी, ज्यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार वितरण सोहळा संपन्न होणार आहे, असे माननीय DS मठपती साहेब, सहाय्यक संचालक, लातूर विभाग. दिलासा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा 2024च्या अनुषंगाने मंचावर उपस्थित सर्व सन्माननीय आणि पुरस्कार स्वीकारण्यासाठी की पुरस्कारासाठी निवड झालेली आहे असे सर्व आमचे कर्मयोगी बांधव. मानेसरांनी फारच वातावरण गंभीर केले, कारण का आता जवळपास सगळ्यांच्या चेहऱ्यावर हास्याच्या ऐवजी चिंतनशील विचार सगळ्यांच्या चेहऱ्यावर आता पडलेले आहे. खरं म्हणजे आता सुरुवातच अशी होणार आहे की आपण आता पुरस्कार वितरण सोहळ्याला लवकरच सुरुवात करत आहोत. त्याचं कारण असं की बऱ्याचदा असं तुम्हाला वाटेल की हा नेमका कार्यक्रम काय आहे. ही पुरस्कार वितरण सोहळा म्हणतात आणि बराच कालावधी झाला तरी आणखी काही वितरणाला सुरुवात होत नाही.
आणि दुसरी महत्त्वाची बाब, आजचा दिवस सगळं चांगला आणि सुंदर आहे की महाराष्ट्राचा एक इतिहास मला ऐकवत आहे की पावसात भिजलेले कार्यक्रम महाराष्ट्रात यशस्वी होतात, पण आभाळ आल्यानंतरही चांगले होतात, हे पहिलं उदाहरण आहे बरं का. तर मित्रहो, आपल्या सगळ्यांना एक शैक्षणिक टच आहे. माझ्या माहितीप्रमाणे दिलासामधली सगळी ही कर्मवीर शिक्षक मित्र आहे आणि पुरस्कार मिळालेली ही जवळपास सगळी शिक्षक मित्र आहेत. आज समाज ज्याच्याबद्दल जास्त घाबरतो त्याचं कारण असं आहे की तो एकच प्राणी म्हणजे शिक्षक. आपण बघतोय समाजामध्ये कुठल्याच घटकाला बोललं जात नाही. समाजामध्ये एखादा डॉक्टर असेल, इंजिनियर असेल, व्यावसायिक असेल किंवा आणखी कुठला असेल, पण आमचा माणूस थोडासा वाकडा जर पाऊल टाकला तर त्याच्याबद्दल बोललं जाते. त्याचं कारण तुम्हाला कदाचित माहीत नसेल. तुम्हाला वाटत असेल की आपली विभागावरची टीका आहे. नाही मित्र, ही टीका अजिबात नाही. त्यांना स्वतःवर अजिबात आत्मविश्वास नाही. मी बिघडलो तरी चालेल, पण आमचा शिक्षक बिघडला की आमचा देश देशगडीला लागतो, याची भीती असल्यामुळं प्रत्येक जण आपल्या शिक्षकावर आज लक्ष ठेवून आहे. आणि मला खात्री आहे की आमचा माणूस एवढा सुंदर काम करतो आहे. अगदी खेड्यापाड्यापासून अगदी शहरात वाडी वस्त्यापर्यंत अगदी तन मन धनानं काम करतो आहे. म्हणूनच आज जो भारत जिवंत आहे आणि आज जो भारत व्यवस्थित आहे त्याचं कारण म्हणजेच आमचा एक शिक्षण विभाग आहे. आता दुसरा एक विषय निघाला होता पुरस्कारांच्या बाबतीमध्ये की दिलासाचे पुरस्कार, आणि सरांनीच विषय काढला होता की आमच्या विभागाकडून दिलेले पुरस्कार. सर चिंता नका करू, आम्ही पुरस्कार 3 प्रकारचे देतो बरं का. पहिला पुरस्कार खरंच ज्याचं काम उत्कृष्ट आहे यांना देतोय. दुसरा पुरस्कार एखादा माणूस उत्कृष्ट व्हावा म्हणून देतो. आणि तिसरा पुरस्कार थोडंसं भीत सांगतो की हे बिघडू नयेत, त्या पुरस्काराच्या ओझ्याखाली राहावे म्हणून तो तिसरा पुरस्कार दिला जातो. परंतु दिलासाचे पुरस्कार मात्र वेगळे आहे. अगदी डोळे झाकून जरी दिले असतील तर ते पुरस्कार सगळे अगदी कर्मवीरापर्यंत पोहोचलेले आहेत, अगदी 100% चांगल्या व्यक्तीपर्यंतच पोहोचलेले असे हे पुरस्कार ह्या दिलासाचे आहेत. सुंदर असं वाटलं मला. या पुरस्काराला एक नैतिक अधिष्ठान आहे आणि हा पुरस्कार ज्यांना मिळतोय, मी सांगतो की तुम्हाला आता याच्या पुढे राष्ट्रपती पुरस्काराची गरज नाही. म्हणून आज गेल्यानंतर ज्यांना ज्यांना पुरस्कार मिळालाय, मला वाटतं की ते कदाचित त्यांच्या फॅमिलीसहित आले असतील. जर एखाद्या जेंट्सला पुरस्कार मिळाला असेल आणि मॅडम जर सोबत आले असतील तर मॅडम बघा कर्तृत्व तुमच्या मिस्टरांचं. आणि एखाद्या शिक्षिकेला मिळाला असेल तर आम्ही जे बोलतोय त्याच्यावरून ओळखून घ्या की आमच्या जेंट्स बांधवांनी सुद्धा लक्ष द्या की आपल्या कर्मवीर काही कमी नाही. म्हणून एक तुम्हाला सगळ्यांना एक सुंदरसं सांगावंसं वाटतं की या दिलासाने जी सुरुवात केली आहे, नावाची जे खडतर जगताना खडतर मरण भोगलंय अशा लोकांपर्यंत पोहोचणारी ही आमची माणसं आहेत. मी दिपोळीमध्ये की दिलासाबद्दल थोडंसं ऐकून होतो. दिपोळीच्या कालावधीमध्ये तुम्ही मला आमच्या शिक्षणाधिकारी मॅडमचा फोन आला होता की तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही येता का. आम्ही ह्या गोरगरीब लोकांच्या अंगावर पांघरून पांघरण्यासाठी जात आहोत. कदाचित मला त्यावेळेस येता आलं नाही, पण मी एवढंच सांगितलं मॅडमला, मॅडम मला शरीराने येता येत नाही, पण माझा थोडासा हिस्सा खारीचा वाटा मी या दिलासाला देतोय. त्यावेळेसपासून मला दिलासाची नक्की आठवण आहे की दिलासाचं काम खूपच छान आहे. मित्र, हे तुमचं काम असंच खरं म्हणजे तुमचं यश हे प्रगतीपथावर जावं आणि दिलासा एक खूप खूप मोठं फाउंडेशन व्हावं ज्याचं नाव महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये गाजावं, अशा प्रकारे ह्या दिलासा फाउंडेशनला. आणि आता तुमचा जास्तीचा वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतोय आणि दिलासा फाउंडेशन आणि त्यांच्या सर्व कर्तबगार कर्मवीरांना या ठिकाणी मी मानाचा मुजरा करतो आणि थांबतो. जय हिंद. थँक्यू सर. याच्यानंतर ह्या कार्यक्रमात आभार रवी बापटले साहेब, संस्थापक सेवालय हसेगाव यांना मी निमंत्रित करतो. सर्वांना नमस्कार. दिलासा फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी राज्यस्तरीय पुरस्कार वितरण हा कार्यक्रम आपण मागच्या 3-4 तासापासून उपस्थित आहोत. खूप उशीर झाला आहे. मला आयत्या वेळेचा अध्यक्ष केला आहे, त्यामुळं 2 मिनिटात मी माझं अध्यक्ष म्हणण्यापेक्षा आत्ता त्यांनी आभारच व्यक्त करतो. मला अध्यक्ष केल्यामुळं
आत्ता दिलासाला आपण सर्वांनी खूप शुभेच्छा दिल्या आणि ते योग्यही होतं. त्यांच्या हातून चांगलं काम घडत राहो भविष्यातही. मला ज्यावेळेस शुभेच्छा देतात मी शुभेच्छा नाकारतो, कारण दिलासा फाउंडेशन हे मोठं झालं पाहिजे, वटवृक्ष झालं पाहिजे अशा पण ज्यावेळेस मला शुभेच्छा मिळतात माझं काम मोठं व्हायला पाहिजे, माझं काम वटवृक्ष व्हायला पाहिजे असं ज्यावेळेस शुभेच्छा मिळतात मी त्याला शुभेच्छा नाकारतो, कारण माझं काम मोठं नाही व्हायला पाहिजे. आणि मी असं मानतो, मी प्रार्थना करतो की माझं सेवालय हे बंद पडलं पाहिजे, कारण HIV संक्रमित मूल जर या समाजात जन्माला नाही आलं तर सेवालयाची गरज पडणार नाही. आणि वृद्धाश्रम असतील किंवा सेवालयासारख्या संस्था असतील या समाजाची गरज नाही आहे. ही गरज ज्या समाजामध्ये जी चंगळवाद वाढला आहे त्या चंगळवादाचं प्रतीक म्हणून सेवालयाकडे पाहिलं पाहिजे. हे काय समाजाचं भूषण असू शकत नाही सेवालय, पण ज्या ज्या वेळेस मला तिथं बोलवलं जातं, सत्कार केला जातो, कौतुक केलं जातं, ते कौतुक त्या लेकरांचं आहे, त्यांचा कुठलाही दोष नाही. आईवडिलांमुळं पालकामुळं ती मुलं जन्माला आली, आईवडील निघून गेले, त्या लेकरांनी जगायचं कसं. आजही आपण बघतो की त्यांना समाज म्हणून जी समाज व्यवस्था आहे ती व्यवस्था जवळ करत नाही. आम्ही काहीच करत नाही की जे समाज आहे आणि ती मुलं याच्यामध्ये दुवा म्हणून तिथं काम करतो. एक गोष्ट दुसरी की आता सगळ्या कवींच्या या सगळ्या मैफिलीमध्ये ज्या चिमणीचा उल्लेख या ठिकाणी केला, मी कविता करत नाही किंवा कवितेचा माझा काही संबंध नाही. माझं नाव रवी जरी असलं माझं कवितेचा काही संबंध नाही आहे. पण या ठिकाणी एक छोटीशी घटना मी सांगतो ज्या चिमणीबद्दलची आणि मी थांबतो. आपल्याकडे पाण्याचा दुष्काळ आहे, यावर्षी खूप छान पाऊस झाला आहे. माझ्याकडेही ज्यावेळेस आता हासेगावच्या डोंगरावरती मी सेवालयाचं काम सुरू केलं, खूप पाणी कमी होतं. मग तिथं एक मी तलाव केला आणि तलावामध्ये पाणी साठवून ठेवतो आणि मी ते नंतर वापरतो. खूप प्रकारची झाडं माझ्याकडे आहेत, ड्रॅगन फ्रूटपासून ते सगळ्या बागा आता मी विकसित केले. त्याच्यामध्ये पळसाचे, कुठं तुम्हाला पळसाचं झाड बघायला मिळते, पण मी पळसाचं बाग मी त्या ठिकाणी पळसाची बागसुद्धा मी तिथं लावली. जर मला पाण्याची आवश्यकता होती तर पाण्यासाठी मी तळं केलं आणि दिवसभर मुलामध्ये असतो. सायंकाळच्या वेळी मी त्या तळ्याच्या कडेला एक कटडा टाकलेला आहे, त्या कटड्यावरती ज्यावेळेस बसलो आणि सहजपणे त्या ठिकाणी एक छोटीशी चिमणी आली. माने सर तुमची चिमणी आणि माझ्या चिमणीमध्ये खूप फरक आहे, त्यात माझ्या चिमणीने सगळ्यांना आपल्याला धडा दिलेला आहे. ती चिमणी छानपैकी आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की ती आंघोळ करत होती. मी पाहत होतो तिच्याकडे, ती छानपैकी म्हणजे पंख झाडत म्हणजे पाण्यामध्ये डुबकी मारत ते छान पंख पाणी झाडत ते आंघोळ करत होती. माझ्यासोबत तिथं मी गोल्डी नावाची कुत्री आहे, ती कुत्री माझ्यासोबत 24 तास, मी जर उपोषणाला जरी बसलो तर त्या ठिकाणी ती कुत्री माझ्यासोबत असते. तर ती कुत्री माझ्यासोबत आली आणि त्या ठिकाणी ती बाजूला पाणी पिली आणि ती बाजूला सरकून तिथंच माझ्या बाजूला बसली. ज्यावेळेस ती गोल्डी आली, तिनं पाणी पिलं. पाणी पिल्यानंतर सुद्धा त्या चिमणीला असं अजिबात काही भीती वाटली नाही. ती चिमणी छानपैकी डुबकी मारत होती. त्याच ठिकाणी जसं गोल्डी बाजूला झाली तसं माझ्याकडे पश्चिमी जातीचा एक टायगर कुत्रा आहे, तो धावत आला. तो शिकारी कुत्रा आहे, तो धावत तेवढ्या स्पीडने आला आणि तोही तिथं बाजूला पाणी पिला. तोही कुत्रा बाजूला सरकला आणि त्यावेळेस सुद्धा त्या चिमणीला अजिबात भीती वाटली नाही. त्या ठिकाणी माझ्याकडं घोडा आहे, राणी नावाची घोडी आहे माझ्याकडं. जे मी हे सगळं का सांगतो की मुलांना जे जे पाहिजे ते मी घेण्याचा प्रयत्न करतो. घोडा गाडीपासून ते प्रत्येक गाडी माझ्या लेकरांसाठी आहे. मी असं मानतो की तुम्ही हे सगळं कशासाठी करताय. मी म्हटलं माझी क्षमता जर झाली तर मुलांना हेलिकॉप्टर पण घेऊन देईन मी माझ्या मुलांना. तर त्या ठिकाणी घोडी आली, पाणी पिली, तरी ती बाजूला सरकली. त्याच ठिकाणी छोटंसं मूल जे एवढं अशक्त होतं ते मूल माझ्या बाजूला आलं. सर म्हणून ज्यावेळेस माझ्या बाजूला आलं आणि ज्यावेळेस माझ्या बाजूला येऊन ते बसणार तोपर्यंत ती चिमणी भुरकन उडून गेली. मी विचार केला, मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे, इतर श्रीकांत सोनवणे आमचे मित्र आहेत, मी पत्रकारितेचा विद्यार्थी आहे. मी खूप मित्रांना फोन केला. ज्या ठिकाणी हिंस्र प्राणी कुत्रा आला, घोडी म्हणजे मोठी असं आकाराने मोठी दिसणारी घोडी तिथं आली, पण त्या चिमणीला भीती वाटली नाही. पण ज्यावेळेस छोटंसं बाळ तिथं माझ्या बाजूला आलं त्यावेळेस त्या चिमणीला भीती वाटली, ती चिमणी भुरकून उडून गेली. हे असं का घडलं? मी खूप मित्रांना फोन केले, सगळ्यांचा विचार घेतला. त्यात एकच मला असं वाटलं की आता माणसावरचा विश्वास केव्हाच उडून गेलाय. आता प्राणी सुद्धा आपल्यावर विश्वास ठेवायला तयार नाही.
तो विश्वास आपल्याला परत मिळवायचा आहे. आणि जो समाज आणि सगळ्यात महत्त्वाचं HIV मध्ये काय असेल तर तोच होतो की आम्ही स्वतः HIV संक्रमित आहोत, आम्ही अनेकांचे आयुष्य उद्ध्वस्त करतो, अशा मानसिकतेने फिरणारी खूप सारी तरुण आमच्या अवतीभोवती आहेत. ते आज आपलं आयुष्य उद्ध्वस्त करू पाहत आहेत. मला सगळ्यांना कळकळीत हात जोडून विनंती आहे, खूप तरुण आहेत, आपण सगळ्या मुलाचे मुलीचे लग्न करतो, आपण सगळं पाहतो, त्याचं खानदान पाहतो, त्याची नोकरी पाहतो, त्याचे सगळे गुण जुळवतो, आपण पत्रिका पाहतो, पण तो मुलगा निरोगी आहे का, ती मुलगी निरोगी का पाहिलं जात नाही. आणि आज तुम्हाला अजिबात कळणार नाही. पूर्वी कळायचं पटकन, HIV झालेला माणूस पटकन लक्षात यायचा, पण आज अजिबात कळत नाही. तो वळ्या औषध जर घेत असेल तर पूर्ण आयुष्य त्याला मिळतं. त्याच वेळेस धोका होतो, माझ्या बहिणीचं माझ्या मुलीचं आयुष्य उद्ध्वस्त होतं. त्याला कोण जबाबदार आहे? त्याला उत्तर नाही आहे. तर मी सगळ्यांना कळकळीची विनंती करतो, आपण तंत्रज्ञान हातात घेऊन फिरतो, जगातली माहिती आपल्या हातात आहे, आपण सगळं पाहत बसतो, पण तो जो मुलगा आहे, तो मुलगी आहे, ती निरोगी आहे का पाहिलं जात नाही. त्याच वेळेस धोका होतो आणि पुन्हा जन्माला लेकरं छोटे छोटे ते निघून जातात आणि त्या लेकरांचं पुन्हा संगोपन आहे. हे जे चक्र थांबवायचं असेल तर माझी कळकळीची विनंती आहे. आणि आत्ता दुसरी गोष्ट की ज्या नातवांचा उल्लेख या ठिकाणी केला गेला, मी लग्न नाही केलं, मला 100 लेकरं आहेत, पण आत्ता मी आजोबा पण झालो आहे. आजोबा 17 लेकरांचा आजोबा, 24 लग्न मी केले, जावई आहेत मला. 24 लग्नामध्ये 17 लेकरं झालेत. ते 17 लेकरं HIV जे संक्रमित आहेत त्यांचे आम्ही लग्न केले. त्यांना होणारी जी 17 नातवंड आहेत ते सगळं HIV निगेटिव्ह आहे. म्हणून मी आता तुम्हाला म्हटलं की माझं जे स्वप्न आहे की सेवालय बंद व्हायचं, सेवालय बंद पाडायचं, ते येत्या 10 वर्षामध्ये माझं सेवालय बंद पडेल. मी जे स्वप्न घेऊन फिरतो माझं सेवालय बंद करायचं, येत्या 10 वर्षामध्ये आमचं सेवालय बंद पडेल. अशा शुभेच्छा आम्हाला तुम्ही द्या. आम्ही दिलासाला खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही खूप मोठे व्हा. या समाजामध्ये खूप काम करण्यासारखं आहे. म्हणजे छोटी छोटी आम्ही रोज झाडू मारायचो, त्यातनं आम्ही शिकत गेलो. आणि त्यानंतर माझ्या आयुष्यात एक HIV संक्रमित मूल आलं, त्याची अंत्यविधी केली मी, त्यानंतर हे कामाला गेलो. आणि हे करताना खूप सारी लोकं सोबत आली आणि खूप मोठी मदत समाजाने केली. आज मोठा पसारा त्या ठिकाणी उभारतोय. आणि म्हणून म्हटलं की हे सेवालय जरी बंद पडलं तर अनाथ मुलांच्यासाठी आम्ही आत्ता या वर्षीपासून मी गुरुकुल सुरू करतोय. जे अनाथ मुलं आहेत अशा मुलांचं गुरुकुल त्या ठिकाणी आम्ही सुरू करतोय. तर तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्ही आम्हाला बोलवलं. मी दीड महिन्यानंतर आज सेवालय सोडलं आहे, कारण मी एक मोठ्या विहिरीचं काम करत होतो. पुन्हा दुष्काळ पाणी नसल्यामुळं खुंटेगाव साठवून त्याला मला शासनाने जागा दिली, त्या ठिकाणी मी दीड महिन्यानंतर आज तुमचा फोन आला त्यावेळेस मी विहिरीवर कामावर होतो. दीड महिन्यानंतर आपल्या सर्वांना भेटून खूप आनंद झाला. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि मी या ठिकाणी थांबतो. खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद साहेब. मुक्याचे शब्द बनावे आंधळ्याची व्हावी काठी, मुक्याचे शब्द बनावे आंधळ्याची व्हावी काठी, आणि माणसाने काम करावे जरा दुसऱ्यासाठी. हे शिवसूर्य व्हावं. या ठिकाणी जिजाबाई माने यांना विनंती करतो की आपण लवकरात लवकर मंचावर येऊन मान्यवरांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार स्वीकारावा. कृपया सर्व पुरस्कार त्यांना विनंती करण्यात येते की एकदम लवकरात लवकर यायचं आहे आणि पुरस्कार स्वीकारायचा आहे. याच्यानंतरचे पुरस्कार विजेते आहेत. द्वितीय क्रमांक त्यांचा आलेला आहे माननीय सन्माननीय विष्णू बिराजदार सर यांनी तयार राहायचं आहे. विष्णू बिराजदार सर द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामेवाडी तालुका जिल्हा जालना यांनाही 2001 रोख रुपये व सन्मान चिन्ह कैलासवासी शिवतीर्थ शंकर बिराजदार यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार त्यांना देण्यात येत आहे. ठीक आहे. याच्यानंतर द्वितीय पुरस्कार प्राप्त आहेत माननीय विष्णू बिराजदार सर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खामेवाडी तालुका जिल्हा जालना. 2001 रोख रुपये व सन्मान चिन्ह देऊन यांना गौरवण्यात या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे. पुरस्कार विजेत्यांचे अभिनंदन व सर्व मान्यवरांचे मनापासून आभार. कैलासवासी शिवतीर्थ शंकर बिराजदार
यांच्या स्मरणात हा पुरस्कार त्यांना देऊन या ठिकाणी त्यांना गौरवण्यात येत आहे. सेवेशी इमान आपले मानवतेची नाते विज्ञानावर निष्ठा तुमची स्वप्न भरारी येते देशावरची भक्ती आपण मनोमनी धरता आणि अधीर झालो आम्ही आपल्या स्वागताकरिता एकदा जोरात टाळ्या झाल्या सर्व पाहिजे. समोर इकडे सर भूक समोर लागल्यावरच बाळ सर पाटील दूध सर प्यायला मागतं. चला पुढं घ्या. भूक लागल्यावरच बाळ समोर दूध प्यायला मागतं. दाद द्यायलाही अहो जाईचं नाही माईचं काळीज लागतं माईचं काळीज लागतं आणि इथं सर्व माईच्याच काळजाचे बसलात पण असं का बसलात की उत्तरेश्वर ज्युनियर कॉलेज करमाळा सोलापूर 3001 व सन्मान चिन्ह देऊन यांना गौरवण्यात येत आहे. एकदा जोरात टाळ्या झाल्या पाहिजे सरांसाठी. डॉक्टर मच्छिंद्र नागरे सर, कैलासवासी शिवतीर्थ शंकर बिराजदार सर यांच्या स्मृती प्रत्यार्थ हा पुरस्कार त्यांना देऊन या ठिकाणी त्यांच्या कार्याची दखल घेऊन या ठिकाणी त्यांना गौरवण्यात येत आहे. याच्यानंतर दिलासा स्टेट लिटरेचर अवॉर्ड वितरित करण्यात येणार आहे. पुरस्कारकर्त्यांनी तयार राहायचं आहे. तृतीय क्रमांक आहे दिगंबर जाधव हिंगोली 1051 रुपये व सन्मान चिन्ह. कैलासवासी देवराव राघोबा घुले यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार त्यांना देऊन या ठिकाणी त्यांना गौरवण्यात येत आहे. दिगंबर जाधव सर यांनी या ठिकाणी तयार राहायचं आहे. कृपया करून पुरस्कार विजेत्यांना पुरस्कार प्राप्तकर्त्यांना सत्कार मूर्तींना विनंती करण्यात येते की कृपया आपण लवकरात लवकर घेऊन हा आदराचा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. कारण की 30 पुरस्कार विजेते आहेत त्याच्यामुळे वेळ लागणार आहे. त्याच्यासाठी कृपया लवकरात लवकर घेऊन हा पुरस्कार आपण सर्वांनी स्वीकारायचा आहे. दिगंबर जाधव सर तृतीय क्रमांक हिंगोली 1051 रुपये सन्माननीय माननीय दिगंबर जाधव सर यांना देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करण्यात यावं. याच्यानंतर अनुराधा वायकोस मॅडम द्वितीय क्रमांक परभणी यांना 2001 व सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी गौरवण्यात येत आहे. यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार त्यांना देऊन गौरवण्यात येत आहे. मुलापेक्षा मुलगी नेहमी असते वरचढ, मुलगी असते मायबापाच्या काळजाचा घर, मुलगी असते मायबापाच्या काळजाचा घर. अनुराधा वायकोस यांना द्वितीय पुरस्कार ह्या ठिकाणी देऊन मान्यवरांच्या हस्ते यांना गौरवण्यात येत आहे. पुरस्काराचे स्वरूप आहे 2001 रुपये व सन्मान चिन्ह. कैलासवासी दामोदर निवृत्तीराव सापके यांच्या स्मरणार्थ हा पुरस्कार या ठिकाणी वितरित करण्यात येत आहे. त्यांना देऊन सन्मानित सर समोर लक्ष द्या करण्यात इकडे. येत आहे. समोर आणि सर्व प्रथम क्रमांक आहे राही कदम मॅडम. प्रथम क्रमांक जिल्हा सत्रणे यांच्याकडून हा पुरस्कार ह्या ठिकाणी देण्यात येत आहे. राही कदम मॅडम जिल्हा सत्र न्यायालय परभणी. अखंड घडू द्या आपल्या हातून मानवतेची सेवा, रत्नावणी अमूल्य आपल्या कर्तृत्वाचा ठेवा, सुखदुःखांच्या जाणीवांना अजरामर करता आणि अधीर झालो आम्ही आपल्या स्वागताकरता. पुरस्कार देण्याकरिता या ठिकाणी राही कदम यांना प्रथम पुरस्कार देऊन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे. सध्या गंगाखेडला कार्यरत आहेत ह्या मॅडम राही कदम मॅडम. एकदा जोरात टाळ्या झाल्याच पाहिजे मॅडम साठी. हा इकडे समोर. आणि याच्यानंतर जो पुरस्कार देणार आहे असे माझे मित्र महाराष्ट्रभर ज्यांच्या गजलेनी सगळ्यांना वेळ लावलेला आहे
असे महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गझलकार यशवंत मस्के सर यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. हा पुरस्कार देण्यात येत आहे, यांचा सत्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते यशवंत मस्के सर हे सह्याद्रीवर सिरियल करतात. अनेक यांनी चित्रपट केलेले आहेत. निरागस, आंधळा डॉक्टर, जीवन रेषा असे यांनी सिरियल केलेले आहेत. तसेच त्यांचे काव्यसंग्रह, हुंदका हा काव्यसंग्रह प्रकाशित आहे. गझल संग्रह प्रकाशित झालेला आहे. मी कातळ काठावरचा हा गझल संग्रह महाराष्ट्रभर गाजत आहे. तसेच यांनी आताच कालपरवा विश्वस्तरीय साहित्य संमेलनामध्ये देखील मॉरिशसला जाऊन आलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व खूप खूप शुभेच्छा. यांचा सत्कार ह्या मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी होत आहे. यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. तर या कळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी त्यांचं अभिनंदन करूया, त्यांना शुभेच्छा देऊया. याच्यानंतर दिलासा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार 2024 यांना सन्मान चिन्ह व यथोचित सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते करण्यात येत आहे. उज्ज्वलाबाई इंद्रजित कांबळे याच्यानंतर तयार राहायचं आहे. ग्रीन सर्व या ठिकाणी हिरवाई पसरवण्याचं काम केलेलं आहे. कारण झाडं हे आपणाला फुकट ऑक्सिजन देतात. कोरोनाच्या काळामध्ये ऑक्सिजन आपण पाहिलात की ऑक्सिजनसाठी आपणाला किती बनवण भटकावं लागलं. पण हे मात्र ग्रीन लातूर वृक्ष टीम हे 365 दिवस वेगवेगळे वृक्ष लावून या ठिकाणी हे समाज कार्य करतात आणि याचीच दखल घेऊन या ठिकाणी त्यांना सन्मान चिन्ह व यथोचित सत्कार देऊन त्यांना गौरवण्यात या ठिकाणी येत आहे. ग्रीन लातूर वृक्ष टीम आपणास विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी येऊन पुरस्कार स्वीकारायचा आहे. सत्कार मंचावर येऊन मान्यवरांच्या हस्ते ग्रीन लातूर प्रकारामध्ये आपण त्यांचं स्वागत करूया, त्यांचा सत्कार करूया व त्यांना पुढील कार्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊया. ग्रीन लातूर वृक्ष टीम 345 दिवस 365 दिवस वृक्ष लागवड व वृक्ष संगोपन हे सातत्याने करून समाज सेवा करत असतात. त्यांच्या ह्या कार्याची दखल दिलासा फाउंडेशन लातूरने घेऊन त्यांना हा पुरस्कार देऊन या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे. याच्यानंतर ॲडव्होकेट जया कार्डेकर माजी बाल न्यायालय मंडळ सदस्य हिंगोली यांना मी अशी विनंती करतो की आपण लवकरात लवकर मंचावर येऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. ठीक आहे. तयार राहायचं आहे पुरस्कार स्वीकारण्यासाठी. प्रशाला रेणापूर समोर लक्ष द्या मॅडम इकडे. ठीक आहे. याच्यानंतर सह्याद्री देवराई लातूर यांना अशी विनंती करतो की आपण सर्वांनी येऊन या ठिकाणी हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. अभिनेते सयाजी सर्वजण समोर यांच्या मार्गदर्शनाखाली हे देवराई लातूरची सर्व टीम काम करते. वृक्ष लागवड व त्याचं संगोपन हे लहान लेकरासारखं हे करत असतात. सह्याद्री देवराई लातूर त्यांना मी अशी विनंती करतो की आपण सर्व सदस्यांनी येऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. वृक्ष लागवड हे करत असतात. चला
ते सांस्कृतिक क्षेत्रातील पुरस्कार विजेते आहेत. आंतर महाविद्यालयीन युवक महोत्सवात नाट्य, लोककला, साहित्य व संगीत विभागातील कला प्रकारामध्ये अनेक त्यांना पूर्ण राज्यस्तरीय व नॅशनल लेवलचे त्यांना पुरस्कार मिळालेले आहेत. याच्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी मी निमंत्रित करतो सह्याद्री देवराई लातूर यांना. वृक्ष लागवड व त्याचं हा इकडे समोर लक्ष द्या करत असतात. सर्वजण. ठीक आहे. कृपया सर्व श्रींना अशी विनंती करतो सह्याद्री देवराई लातूर यांच्यासाठी जोऱ्यात टाळ्या झाल्या पाहिजे. या ठिकाणी सह्याद्री देवराई लातूर वृक्ष लागवड व संगोपन याच्यासाठी त्यांना हा पुरस्कार देऊन, हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन, दिलासा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन सर्व टीमला या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. याच्यानंतर महाराष्ट्र पोलीस जाणीव सेवा संघ यांनी तयार राहायचं आहे. महाराष्ट्र पोलीस जाणीव सेवा संघ समाजसेवा व पोलीस बंदोबस्त सहकार्य यांनी मंचावर येऊन मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. महाराष्ट्र पोलीस जाणीव सेवा संघ यांना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायचा आहे. कृपया पुरस्कार विजेत्यांना विनंती करण्यात येते की लवकरात लवकर मंचावर येऊन आपण मान्यवरांच्या हस्ते हा सत्कार, हा पुरस्कार, हा सर्वजण समोर लक्ष द्या आपण इकडे. सर्वांनी स्वीकारायचा आहे. या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते सह्याद्री देवराई लातूर यांना पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरवण्यात येत आहे. याचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. दिलासा राज्यस्तरीय सेवा सन्मान पुरस्कार 2024 यांचं ह्या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येत आहे. डॉक्टर स्वाती हेरे मॅडम आपणासाठी विनंती करण्यात येते की आपण मंचावर येऊन मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारायचा आहे. हा इकडे समोर लक्ष द्या सर्वजण. या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस जाणीव सेवा संघ यांना हा पुरस्कार देण्यात येत आहे. याच्यानंतर डॉक्टर स्वाती फेरे व मान्यवरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद, खूप खूप आभार. याच्यानंतर माननीय शिवलिंग नागापुरे प्रशाला भादा यांना अशी विनंती करण्यात येते की आपण मंचावर जाऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मान्यवरांना अशी विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात यावं. माननीय शिवलिंग नागापुरे सर आपणास अशी विनंती करतो की आपण मंचावर येऊन पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचा आहे. या ठिकाणी पुरस्काराचं वितरण मान्यवरांच्या हस्ते संपन्न होत आहे. एकदा जोऱ्यात टाळ्या झाल्या पाहिजेत. याच्यानंतर हरिभक्त पारायण सौ भागवताचार्य छायाताई राज कदमापुरे लातूरकर यांचं शिक्षण MA झालेलं आहे. कार्य कीर्तनकार आहे. कीर्तनातील विषय श्री भ्रूण हत्या, गोसेवा, आईवडिलांची सेवा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांचे आचरण, संतांची सेवा, कलियुगात भगवंताचा नाम स्मरणाशिवाय पर्याय नाही अशा विषयावर हे हा इकडे समोर सर्वजण. समाज प्रबोधन करण्याचं काम करतात. हरिभक्त परायण छायाताई राज कदमापूर ठिकाणी मंचावर येऊन मान्यवरांच्या घ्यायचं आहे. हा समोर लक्ष द्या. समोर मोबाईल पाठीमागे समोर.
ठीक आहे. ग्राम विकास अधिकारी किल्लारी शोभा भालचंद्र भोजने नारायण आपणासाठी विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी येऊन हा मान, हा सन्मान, हा पुरस्कार आपण स्वीकारायचा आहे. स्वागत म्हणजे हा, इकडे समोर लक्ष द्या सर्वजण समोर. स्वागत म्हणजे स्नेहाची लेणी, स्वागत म्हणजे मान सन्मान लेणे. श्रद्धेचे आपण स्नेहाची सुमने आपल्या पुरस्कारासाठी आपल्या 4थी 5वी इंग्रजी शाळेत राबवलेले उपक्रम, इंग्रजी लेखन, वाचन व भाषण संभाषण, विशेष भर, लहान गावात किमान 2 तास सायंकाळी मुलांचा अभ्यास वर्ग, दररोज सकाळी शाळेतील सर्व मुले मिळून व्यायामाची सवय किमान 1 तास घेतात. म्हणूनच या कार्याची दखल घेऊन आपणास या ठिकाणी गौरवण्यात येतात. तसेच परीक्षा विभाग प्रमुख म्हणून सर्व परीक्षेचे आयोजन माझ्या मार्फत होते. गेल्या 7 वर्षी 4 विद्यार्थ्यांना माझ्या विषयात 100 पैकी 100 गुण मिळाले आहेत. तसेच 11 विद्यार्थी 99 मार्कावर आहेत. शालेय स्तरावर मी अनेक उपक्रम राबवत आहेत, जसे सुलेखन, वर्गवाचन उपक्रम, बालनाट्य, सांस्कृतिक वारसा जपणारे उपक्रमशील शिक्षक म्हणून यांची इकडे लक्ष द्या समोर सर्वजण. फाउंडेशनने घेतलेली आहे. समोर लक्ष द्या, इकडे समोर. जगदाळे मॅडम आपणासाठी विनंती करण्यात येते की आपण मंचावर येऊन हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते स्वीकारायचा हा, आहे. समोर पहा, समोर इकडे. त्याच्यानंतर अपेक्षा डाके मॅडम शाहीर एरिया सतत 5 वर्ष पोवाडा, तसेच स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठात युवक महोत्सवात त्यांनी गोल्ड मेडल जिंकलेलं आहे. त्यांचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा. अपेक्षा इकडे समोर लक्ष द्या सर्वजण. करतो की आपण या ठिकाणी मंचावर येऊन समोर. हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. याच्यानंतर सूर्यमाला ठीक आहे, मोती पोवळे ठीक आहे, ठीक आहे. अंधसर्वातृत्वाचा आधार देऊन त्यांनी त्यांचं पालन पोषण केलेलं आहे. तसेच या मृत्यूनंतर देहदान हे कार्य करणार आहेत. त्यांच्या आईचं पण मॅडमनं देहदान केलेलं आहे. असा यांचा त्याग समाजासाठी, देशासाठी, राज्यासाठी अविरत हे समाजसेवा करत असतात. समोर लक्ष द्या इकडं. कार्याची दखल घेऊन या ठिकाणी त्यांना राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. हे स्वीकार या ठिकाणी पुरस्कार स्वीकारत आहेत. सामाजिक कार्य संघाचे इथे शोभा चव्हाण मॅडम आपणासाठी विनंती करण्यात येते की आपणही मंचावर येऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मुख्याध्यापक प्रशाला जावळी, तालुका औसा. हा, इकडे समोर लक्ष शोभा द्या. चव्हाण मॅडम, सर 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 समोर. गोपाळ मुत्तापल्ले यांनी पण तयार राहायचं आहे. शोभा चव्हाण मॅडम यांनी ठीक आहे. तयार राहायचं आहे पुरस्कार घेण्यासाठी. या ठिकाणी ज्योत्ना थोरात मॅडम यांनी तयार राहायचं आहे. तसेच साजय गुट्ट, ही कसं घेता येईल त्याच्यामध्ये? धनाजी गुट्टे सर आपणास याची विनंती करण्यात हा, इकडे समोर लक्ष द्या. गोपाळ एक मिनिट समोर. आपणासाठी विनंती करतो की आपण या ठिकाणी येऊन विविध शैक्षणिक उपक्रम राबवून विद्यार्थी म्हणून या ठिकाणी गोपाळ रायवाडी विद्यार्थी कार्यरत आहेत. त्याच्यानंतर ज्योत्ना थोरात मॅडम आपणासाठी विनंती करण्यात येते की या ठिकाणी आपण येऊन हा राज्यस्तरीय पुरस्कार स्वीकारायचा आहे. ज्योत्ना थोरात मॅडम केंद्रीय प्राथमिक शाळा हा सन्मानाचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. धनंजय गुट्टे सर यांच्या सौभाग्य पत्नी या ठिकाणी आलेले आहेत. हा, इकडे समोर लक्ष द्या. करण्यात येते की आपण
गुड्डे सरांचा पुरस्कार स्वीकारायचा आहे. मंचावर जाऊन उपक्रमशील शिक्षक आहेत हे विद्यार्थ्यांसाठी अविरत काम करतात. विद्यार्थ्यांच्या लेखनासाठी वाचनासाठी अनेक यांनी उपक्रम राबवलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांना कॉम्प्युटर देखील हा, इकडे ते समोर. कळवण्यास हा, शिकवीत असतात. सर्व समोर याच्यानंतर लक्ष द्या. B.K. पाटील सर मुख्याध्यापक माळ कोडजी यांना अशी विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी येऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. चक्षुपाल सिद्धार्थ B.K. पाटील सर, इकडे समोर. श्री भीमराव किशनराव पाटील कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक, उत्कृष्ट सामाजिक कार्य राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. पत्रकार जाधव व्यंकट साहेब आपणासाठी विनंती करण्यात येते की आपण या ठिकाणी येऊन हा पुरस्कार स्वीकारायचा आहे. पत्रकार तसेच याच्यानंतर काजी खुर्रम साहेब पोलीस अंमलदार LLB माननीय पोलीस महासंचालक यांचे विशेष पदक यांना प्राप्त झालेले आहे. LCB येथे असताना त्यांनी गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अतिशय परिश्रम यांनी घेतलेले आहे. म्हणूनच या कार्यात समोर सर्वजण. ठीक आहे. कडा झाला. व्यंकट साहेब यांना ठीक आहे. हा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे. काजी खुर्रम साहेब यांनी हा राज्यस्तरीय पुरस्कार. याच्यानंतर कवी संमेलनाचे सन्माननीय अध्यक्ष विद्रोही कवी म्हणून ज्यांना महाराष्ट्रभर ख्याती आहे असे विश्वांबर वराट गुरुजी अंबाजोगाईहून या ठिकाणी आलेले आहेत. त्यांना अशी विनंती करतो आहे. मॅडम थोडंसं तसेच आता इतकं नव्हतं बॅटरी आणायला काही नव्हतं तर. हाय हा इकडे समोर लक्ष द्या. रंजना गायकवाड मॅडम अहमदपूरहून आलेले आहेत. त्यांनी कवी संमेलनामध्ये सहभाग घेतला होता, भाग घेतला होता. त्यांनाही अशी विनंती करतो. सत्कार स्वीकारायचा आहे. कृपया करून वेळ झालेला आहे. लवकरात लवकर येऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार स्वीकारायचा आहे. सूत्रसंचालन कवी संमेलनाच्या अतिशय बहारदार उत्कृष्ट सूत्रसंचालन केलेल्या सुप्रिया दापके ऐका मॅडम. सांगून बी पाठीमागे सरका थोडं सरका मागे. इकडे समोर. प्रिया इंदुमती कदम अहमदपूरहून आलेले आहेत. त्यांना मी अशी विनंती करतो की आपण मंचावर समोर सर्वजण. लातूर रंजना गायकवाड अहमदपूर आहे. त्या पद्धतीने रांगेत इथे उभं राहायचं आणि मंचावर जाऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार. या ठिकाणी कृपया रजिस्टर आपल्याकडे जावे. हा धम्मानंद कांबळे. राहील करा. एक मिनिट समोर. सर्व कोळीकरांना विनंती करण्यात येते की आपण मंचावर येऊन कृपया इकडे समोर लक्ष द्या. सर्वजण समोर. सत्कार स्वीकारायचा आहे. सर्वजण समोर लक्ष द्या. करण्यात येते. प्राध्यापक गोल्डनशील सय्यद तहसीन सय्यद लातूर, डॉक्टर निलेश नागरगोजे लातूर, शैलजा मुरुड. तसेच आपणा सर्वांना अशी विनंती करण्यात येते की हा इकडे समोर लक्ष द्या. सर समोर. ठीक आहे. हा इधर एक मिनिट सर. कसं कुणाच्या जवळ सही करायला त्यावर कागद ठेवलेला होता, कुणाच्या जवळ अनावधानाने जर राहिला असेल
तिथे त्यांचं स्वागत करावं. अतिशय सुंदर असं संचलन त्यांनी केलेलं आहे. आणि मला वाटतं लाईव्ह टीव्ही वर वगैरे करतात काही की असं ठीक आहे चला यावर या हा इकडून या साईडने या मॅडम हां अच्छा बस ठीक आहे ओके समोर लक्ष द्या इकडे सरक पाडी या ठिकाणी दिलासा फाउंडेशन लातूरचे अध्यक्ष सन्माननीय मागे मागे सरका माननीय दयानंद बिराजदार सर व दिलासा फाउंडेशनचे सर्व सदस्य यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान होत आहे सत्कार होत आहे. या ठिकाणी पत्नीच सत्कार या ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. तुमचे मानून आभाराचे उपकार करणार नाही आपल्या असेच वाढत जावे या कार्यक्रमाचा तुम्ही दिला भेटीचा उपहार. दिलासा परिवाराला तुम्ही दिला भेटीचा उपहार. म्हणूनच मी आले मानण्या तुमचे आभार. म्हणूनच मी आले मानण्या तुमचे आभार. या प्रसंगी मी फाउंडेशनच्या वतीने आभार मानते. अगदी 2 ओळीमध्ये सर अगदी 2 ओळीमध्ये पुरस्काराचे मानकरी मंचावरती आले. पुरस्काराचे मानकरी मंचावरती आले. मान्यवरांनी त्यांना सन्मानित केले. मान्यवरांनी त्यांना सन्मानित केले. दिलासा देऊन घेतला माणुसकीचा वसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. आम्ही चालवू हा पुढे वारसा. माननीय मॅडमला केलेलं आहे. याच्यानंतर हा सोहळा स्माइल ठेवा जरा या ठिकाणी या सोहळ्याची सर्वांच्या सांगता चेहऱ्यावर होत स्माइल आहे. पाहिजे One minute. तुम्हारे इस अदा पे क्या जवाब दूं? मेरे यार को क्या तोहफा दूं? कोई अच्छा सा फूल होता तो मंगवाता माली से, मगर जब खुद गुलाब है उन्हें मैं क्या गुलाब दूं? क्या गुलाब दूं? क्या गुलाब दूं? क्या गुलाब दूं? थैंक यू, धन्यवाद.